कला मंदिरातर्फे मी मंजिरियन सुनीला पोद्दार सर्व गुरुजनांचं आणि समस्त रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते। मंजिरी नृत्य कला मंदिर प्रस्तुत मंजिरियन्स आयोजित नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या अभिनव उपक्रमाच्या आजच्या पुष्पात आपण स्पर्श करणार आहोत कथकची घराणी या विषयाला। आजच्या या उपक्रमामध्ये आपल्याला मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहेत त्या पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य कथक नृत्यालंकार वैशाली दुधे, शृंगारमणी पौलोमी मुखर्जी, कथक नृत्यालंकार आदिती भागवत, कथक नृत्यालंकार ज्योती शिधये आणि डॉक्टर मयुरा खटावकर या सर्वच गुरुजनांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणं हे म्हणजे खरं तर शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे, पण तरीही त्यांचाच आशीर्वाद घेऊन हे आव्हान पेलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करते। आपल्या प्रथम पॅनलिस्ट आहेत संगीताचार्य नृत्यालंकार सौ वैशाली दुधे। नमस्कार वैशाली ताई। डोंबिवली शहरातील प्रथम कथक प्रशिक्षण संस्था मंजिरी नृत्य कला मंदिराच्या त्या संस्थापिका आहेत। संगीताचार्य नृत्यालंकार सौ वैशाली दुधे या प्रथितयश कथक नृत्यांगना आणि गुरु असून आदरणीय डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्या त्या ज्येष्ठ शिष्य आहेत। त्यांनी नृत्य विशारद आणि नृत्यालंकार या पदव्या प्रथम श्रेणी तर कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथून नृत्य विषयात रजत पदासहित MA ह्या पदव्याही प्राप्त केल्या आहेत। वैशालीताईंनी आपल्या गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई विद्यापीठातून कथक नृत्य शैलीमधील बोल रचनांमध्ये तिहाईचं महत्व आणि वैविध्य या विषयात प्रबंध लिहून संगीताचार्य ही पदवीही प्राप्त केली आहे। त्यांची कथकच्या अभ्यासकासाठी प्रकाशित अनेक पुस्तकं CD ही प्रसिद्धच असून नृत्य शाळांमधून व्याख्यानांमधून देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसंच अथक कथक या त्रैमासिक नृत्य संध्येचे आयोजन आदींमधून या गुरु तसेच लेखिका असं बहुआयामी व्यक्तिमत्व साकारणाऱ्या वैशालीताई आज आपल्याला पॅनलिस्ट म्हणून लाभल्या हे आमचं भाग्यच। आपल्या पुढच्या पॅनलिस्ट आहेत पौलोमीताई मुखर्जी। लखनौ घराण्याच्या श्रीमती रमादेवी लच्छू महाराज यांच्या गंडाबद्ध शिष्य पौलोमी मुखर्जी या नृत्य दर्पण फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत। कथक बरोबरच अर्थशास्त्र राज्यशास्त्र यांमध्येही उच्च शिक्षित पौलोमीताई अभिनयाबरोबरच तबला वादन तसेच संस्कृत भाषा आदींमध्येही विशेष रुची बाळगतात। सांस्कृतिक मंत्रालयातर्फे शिष्यवृत्ती प्राप्त या चौकस व्यक्तिमत्वाचं मी मनापासून स्वागत करते। आपल्या पुढील पॅनलिस्ट आहेत कथक नृत्यालंकार आदिती भागवत। जयपूर घराण्याच्या तज्ञ आणि कुशल गुरु डॉक्टर रोशन कुमारी यांच्याकडून प्रशिक्षित आदिती ताई यांना त्यांच्या मातोश्री रागिणीताई भागवत यांच्याकडून तालाचा आणि संगीताचा वारसा लाभला। प्रचंड मेहनत, कामावरची निष्ठा आणि शिस्त यामुळे प्रथितयश अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या आदितीताईंनी कथक बरोबरच मानसशास्त्रात MA तर केलंच आहे, शिवाय दूरदर्शन तसंच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्याशीही त्या संलग्न आहेत। कथक गुरु श्रीमती नंदिता पुरी आणि तबलावादक उस्ताद योगेश समसी यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभलेल्या आदितीताईंनी पाश्चात्य संगीत प्रकार आणि कथक यांचा अतिशय सुंदर मिलाप घडवत अनेक देशी विदेशी सोहळ्यांना नयनरम्यच बनवलंय। अनेक दिग्गज सोहळ्यांमध्ये स्वतःचा तळपता ठसा उमटवणाऱ्या या रुपेरी व्यक्तिमत्वाचं मी मनापासून स्वागत करते। आपल्या पुढील पॅनलिस्ट आहेत कथक नृत्यालंकार ज्योतिताई शिधये। कथक मध्ये MA ज्योतिताई शिधये या नृत्यगुरु डॉक्टर मंजिरी देव तसेच पंडिता मनीषा साठे यांच्या शिष्या असून डोंबिवलीतील विशाखा नृत्यालय या आपल्या संस्थेमार्फत गेली 28 वर्ष कथक प्रशिक्षण देण्याचं कार्य अविरतपणे करतायत। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळासाठी परीक्षक तसेच मंडळाच्या पाठ्यपुस्तकासाठी सहलेखिका अशा दुहेरी जबाबदाऱ्या लिहिल्या पेलणाऱ्या विदेशी नृत्य स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने चतुरंग प्रतिष्ठान सन्मानित हरहुन्नरी सर्व गुण संपन्न ज्योतिताईंचं मी मनापासून स्वागत करते। आपल्या पुढील पॅनलिस्ट आहेत डॉक्टर मयुरा खटावकर। गेली 12 वर्ष पनवेल येथे कथक साधना केंद्राद्वारा अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या डॉक्टर मयुराताई रायगड शैलीचे गुरु पंडित रामलालजी यांच्या शिष्य आहेत।
PhD चा अभ्यासक्रम त्यांनी खैरागड छत्तीसगड येथून पूर्ण केला असून त्या स्टेट तसेच नॅशनल स्कॉलरशिप प्राप्तकर्त्या कलाकार आहेत. अशा या आभाळा एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांकडून मार्गदर्शनासाठी आपण सर्वच जण आतुर आहोत. म्हणूनच तत्परतेने वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, कथक नृत्याची घराणी. आपण पाहतो की विद्यार्थ्याला जेव्हापासून तो नृत्याला सुरुवात करतो त्याच्या अगदी आरंभापासूनच त्याच्या गुरुच्या कथ्थक घराण्याबद्दल विचारलं जातं की तुमचं घराणं कोणतं. तर मुळात ही घराणी म्हणजे नेमकं काय हे जरा सोपं करून सांगाल का वैशालीताई? घराणं म्हटलं की साधारणतः आपण घरातून मोठ्या माणसांना बोलता ऐकलं असतं की आपल्या घराण्यात असं झालं किंवा आपल्या घराण्यात अशी अशी मोठी व्यक्ती होऊन गेली किंवा आपल्या घराण्यात असं नाही चालत. आता यावरून आपल्याला असा अंदाज बांधता येतो की एकंदरच घराणं म्हटलं की वंशावळ, रीतिरिवाज, परंपरा या संबंधी काहीतरी असणार. आपल्याकडे बघा वर्ण व्यवस्था होती, म्हणजे काय होतं तर समाजात राहताना उपजीविकेसाठी आणि समाज व्यवस्था सुरळीत सुरू राहावी म्हणून कराव्या लागणाऱ्या कामांची वाटणी केली गेली होती आणि पिढ्यानपिढ्या नागरिक आपल्याला नेमून दिलेलं काम करत होते, जसं लोहार, सोनार, कुंभार. मग त्या जमातीचं किंवा त्या ज्ञातीतील कुटुंबांचं त्या पिढीजात कामावर प्रभुत्व निर्माण होत असे. आता हाच समान धागा आपल्याला संगीताच्या क्षेत्रातही अनुभवता येतो. संगीत क्षेत्रात सुद्धा घराणं म्हटलं की आपल्याला जुन्या पाऊलखुणांचा मागोवा घ्यावा लागतो. पूर्वकर्मींनी कलेच्या प्रांगणात चोखंदलेला मार्ग, उमटवलेली पदचिन्ह तपासून पाहावी लागतात. ज्या पूर्वजांनी आपल्या बुद्धी कौशल्याने, कला सामर्थ्याने, अथक परिश्रमाने त्या विशिष्ट कलेस ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली, त्या महान कलाकारांचा जीवन मार्ग अभ्यासावा लागतो. मग आपल्याला घराण्यांची परंपरा उलगडायला लागते. भारताला ना अत्यंत समृद्ध असा सांस्कृतिक इतिहास आहे. इथे कलांना, कलाकारांना कायम महत्वपूर्ण स्थान दिलं गेलंय. अगदी वेदांपासून अनेक प्राचीन साहित्यात कलांविषयक विविध उल्लेख आढळतात. नाट्यशास्त्र, संगीत रत्नाकर, अभिनय दर्पण असे निव्वळ संगीत कला या विषयाला वाहिलेले आपल्याकडे कित्येक ग्रंथ लिहिले गेले. याच साहित्यातून अनेक ठिकाणी कथिक, भाट, चारण, कुशीलव अशा संगीतादी कलांवर उपजीविका करणाऱ्या प्रजातींचा किंवा ज्याला आपण म्हणतो बिरादरींचा उल्लेख आढळतो. म्हणजेच काय तर संगीत क्षेत्राला अगदी प्राचीन अर्वाचीन काळापासूनही परंपरा आहे हे सिद्ध होतं. बरोबर. आता कथक संबंधी ही परंपरा घराणी कशी निर्माण झाली तर एका विशिष्ट पूर्वजाने आपल्या नृत्य कलेला योग्य वळण दिलं, विचार दिला, शास्त्राचा आधार दिला आणि मग त्याच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या मार्गाचं अनुसरण करत, अविरत परिश्रम करत त्या नृत्य स्वरूपास शैलीचं वैभव प्राप्त करून दिलं. हळूहळू त्या विशिष्ट शैलीचे अनेक अनुयायी निर्माण झाले आणि पुढे ज्या प्रांतात, प्रदेशात ही कथ्थक शैली निर्माण झाली, जन्माला आली, रुजली, फळली, फुलली, बहरली असं म्हणू आपण, त्या जागेचं नाव तिने धारण केलं. अर्थात कोणत्याही प्रांताला निव्वळ नाव नसतं तर एक इतिहासही असतो, ज्यातून त्या प्रदेशाची अनेक वैशिष्ट्ये निर्माण झालेली असतात. म्हणतो ना प्रत्येक ठिकाणच्या मातीला स्वतःचा युनिक गंध असतो. कथक नृत्य शैलीतही हाच प्रघात आपल्याला अनुभवायला मिळतो. कथक घराण्यांनी सुद्धा आपल्या भागाचं निव्वळ नावच नाही तर त्याची प्रांतीय वैशिष्ट्यही ग्रहण केली आणि मग वैविध्याने नटलेली अद्भुत अशी 3 प्रमुख कथक घराणी नांदायला लागली. लखनौ घराण्याची नजाकत, जयपूर घराण्याचा तडफदारपणा, बनारसचं पावित्र्य. घराण्याचं नाव आणि त्यात शैलीतून मिळणारी अनुभूती याचं जणू अद्वैत निर्माण झालं. काळानुरूप कथकचा प्रसार होत गेला आणि कथकमध्ये इतरही अनेक परंपरा निर्माण होऊ लागल्या. म्हणजे प्रस्थापित घराण्यांच्या शैलींची सरमिसळ होऊन त्यातून वेगळ्या अनुभूती निर्माण व्हायला लागल्या. न जाणो भविष्यात अजूनही अनेक घराणी, नवीन घराणी उदयाला येतील. एवढं मात्र नक्की आहे की घराण्यांच्या या अनोख्या परंपरेतून कथक अधिक दिमागदार, अधिक समृद्ध होत गेलंय. कारण घराण्यांची ही वाटचाल आहे ना ती सुरू होती आहे आणि सुरू राहणारच आहे. नक्कीच वैशालीताई, अगदीच सोपं करून सांगितलं तुम्ही की नक्की घराणी म्हणजे त्या घराण्याचा त्या शैलीला लाभलेला सुगंध आहे. वा. आता आपण थोडं पुढे वळूया
कथकच्या या 3 प्रमुख घराण्यातील आणि 4थ्या जोमाने विकसित होत असलेल्या रायगड शैलीतील घराणेदार परंपरा आणि विशेषता याबद्दल आपण जाणून घेऊया आजच्या या 4ही अनुभवी पॅनलिस्ट कडून. पौलोमीताई, तुम्ही लखनौ घराण्याच्या श्रीमती रमादेवी लच्छू महाराज यांच्या गंडाबंध शिष्य आहात. तर आम्हाला सर्वप्रथम तुमच्याकडून याविषयी थोडक्यात ऐकायला आवडेल. पौलोमीताई. नमस्कार. ओम गुरुभ्यो नमः. लखनौ घराणं समझाना आसान तो नहीं है आणि थोडक्यात समजवणं खूप मुश्किल आहे. पण मी एक अंदाज देते की लेट अस अंडरस्टँड की त्याची जर्नी कशी होती. हांडियातून लखनौ, विच वॉज अ पार्ट ऑफ औंध किंवा अवध. आता लखनौ वॉज अ व्हेरी अर्बन सिटी ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यात स्टायलायझेशन म्हणजे लखनौच्या नवाब लोकांनी लखनऊ में आर्ट ऑफ लिविंग, जिसको कहते हैं आर्ट ऑफ लिविंग, को ही रिफाइनमेंट और क्लासी बनाया था. तर इथे मला एक पॅरलल दिसते की चिकनकारी इज अ स्टिचिंग दिस एम्ब्रॉयडरी ऑफ उत्तर प्रदेश, लखनौ. आणि चिकनकारीमध्ये महीन जितनी चिकनकारी होती, डिटेलिंग, तेच गोष्टी तुम्हाला कथक मध्ये दिसते. सो दिस इज हाऊ वन आर्ट फॉर्म इन्फ्लुएन्सेस द अदर आर्ट फॉर्म. त्याच्यात डिटेलिंग जी झाली आणि स्टायलायझेशन झालं आणि मुवमेंट वोकॅब्युलरी झाली, ते महाराज फॅमिली आणि आणली. महाराज फॅमिली, आय विल नॉट गो इन टू द डिटेल्स. कालका बिंदादीन सगळ्यांना माहिती आहे. अँड आय वुड वॉन्ट टू द लिनिएज ट्री. तुम्ही दाखवा लिनिएज ट्री ते. लिनिएज ट्री दाखवेल. Can we see the lineage tree, please? Okay, कालका विद्याधीन घराण्यातून we will see 3 brothers coming up. इथे अच्छन महाराज, शंभू महाराज आणि लच्छू महाराज. Excuse me. पौलोमीताई. हा बोला. येस ताई. आय कांट, व्हिडिओ हे झालंय. I can't see anyone. But it's there on the screen, the chart. Okay. And you're the chart, I can't see the chart also. Should I rejoin? Sunila? Yes. Can you see the chart? Yes. Yes, we can see the chart. I think Paulami, your video is switch off. I think. Yeah, I can see the chart also. I can also see the chart. Video is not switched off. We are having trouble connecting to Google. Okay, so we are showing the chart. You can go ahead, Kai. Okay. इथे तीन बातें सामने आती है. एक है कि ये तीनों भाई, अच्छन महाराज, शंभू महाराज और लच्छू महाराज, तीनों ने अपने तरह से कथक को समृद्ध बनाने के लिए लखनऊ घराना श्रद्धा, आय थिंक त्यांचा व्हिडिओ त्यांचा कनेक्शनचा प्रॉब्लेम असा. मला वाटतं आपण जयपूर बद्दल सुनीला आधी घेऊया आणि मग परत पौलमीचा घेऊया. चालेल. नक्कीच नक्कीच. पौलमीताईंचा आपला नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत आपण पुढच्या घराण्याचा आस्वाद घेऊया. आदितीताई, येस, तुम्हाला मातोश्री रागिणीताई भागवत, गुरु डॉक्टर रोशन कुमारी आणि श्रीमती नंदिता पुरी यांच्याकडून जयपूर घराण्याचं मार्गदर्शन लाभलं. त्याबद्दल आम्हाला सांगाल का? सर्वात आधी नमस्कार करते. सगळे माझे जे गुरुजन बसलेत, कलिग्स बसलेत, त्यांना नमस्कार करते. वैशालीजींचं कार्य एवढं मोठं आहे अकॅडमिक्स मध्ये, थिअरी नृत्यात तर आहेतच, पण त्याच्याच बरोबरीनं त्यांना जी ही इतर आवड आहे, हिस्ट्री जाणून घ्यायची, त्याचं डिटेलिंग जाणून घ्यायची, हे आम्हालाही इन्स्पायरिंग असतं फॉर परफॉर्मिंग आर्टिस्ट लाईक अस. आणि त्यांनी एवढं भरभरून कार्य केलेलं आहे स्टुडंट्स करता.
दॅट इट इज नोट वर्दी, आणि हे पण त्यातलंच एक काम आहे तुमचं. सो आय एम रिली हॅपी टू जॉईन इन. आता अर्थात माझा अनुभव जयपूर घराण्याचा अतिशय वैयक्तिक आहे ना. मी कोणाची म्हणजे वी आर नॉट फ्रॉम एनी लिनिएज. आपण एक स्टुडंट म्हणूनच ते घराणं पुढे चालवलंय. रोशनजींचं पण माझ्या ज्या गुरु आहेत त्यांचंही असंच झालं, नंदिताजींचंही तसंच आहे. पण कुठेतरी त्या निमित्तानं ती शैली कायम राहिली. आता आपण जर ट्री बघितली तर आधी एकदा थोडासा जस्ट एक रिव्ह्यू देते जयपूर घराण्याचा. त्याच्याबद्दल बरंचसं वाचायलाही मिळतं, पण लेट्स जस्ट लुक ॲट द फॅमिली ट्री, आणि म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल. तसं म्हटलं जातं जयपूर घराणं हे जे परफॉर्मर्स होते राजपूत लढवय्यांनी ह्या घराण्यांना, ह्या डान्सर्सना खूप पेट्रनेज दिलं. त्यांनी खूप त्याला एनकरेज केलं त्या स्टाईल्सना. कारण वीररस प्रधान नृत्य होतं. प्रीडॉमिनंट स्टाईल त्याची वीररस, रौद्ररस ही असल्यामुळे असंही म्हटलं जातं की लढाईच्या वेळेला जे जयपूर नृत्य किंवा गायकी करणारे जे कलाकार होते ह्यांना बॅटल म्हणजे लढाई करताना नाही, पण लढाईच्या नंतर जेव्हा पॅव्हिलियन मध्ये परत यायचे, वॉरियर्स परत यायचे, तेव्हा एक उत्स्फूर्त एक त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा लढायला जायला स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांचं गायन, त्यांचं नृत्य ऐकलं जायचं. कारण शंकराची आराधना ही मूळ होती आणि एक वीररस प्रधान ते नृत्य असायचं. म्हणून मग राजपूत राजस्थानात खूप ह्याचा प्रचार झाला, जे राजपूत राजे महाराजे होते. तर आता पुन्हा शिवाचं काय कनेक्शन आहे, तर असं म्हटलं जातं भानुजी, म्हणजे आता मी जे लिनिएज सांगतेय ते माझ्या गुरूंबद्दल सांगते, म्हणून आपण ही फॅमिली ट्री बघणार आहोत जी माझ्या जवळची आहे. भानुजी ते आर्डंट फॉलोअर ऑफ शिवा असं म्हटलं जातं. दॅट ही ट्रेन्ड इन तांडव स्टाईल फ्रॉम अ सेंट. एका संतांकडून त्यांना तांडव नृत्याचं प्रशिक्षण मिळालं आणि ते नंतर त्यांनी त्याचा प्रचार पुढे सुरू केला. त्यांच्या मुलालाही त्यांनी ती स्टाईल शिकवली, तेही तांडव नृत्यात त्यांनी प्राधान्य मिळवलं. त्याच्या बरोबरीनं लालूजी, कान्हूजी हे जे त्यांची 2 मुलं होती, दोघंही उत्तम आर्टिस्ट, कलाकार. पण त्यातले जे कान्हूजी आहेत, कान्हूजी त्यांनी नंतर वृंदावनाकडे ते गेले आणि तिथे मग जाऊन त्यांनी लास्यांगात जास्त अभ्यास सुरू केला. अशा प्रकारे लास्यांग, तांडवांग त्या वेळेपर्यंत इंट्रोड्यूस होऊ लागलं होतं. गिधाजी शहाजी जे होते त्यांनी मात्र दोन्ही, त्यांची जी मुलं होती त्यांनी ह्या दोन्ही तांडव अंग, लास्यांगाचा अभ्यास तितकाच बरोबरीनं केला होता. पण नंतर पुढे पुढे जसं आपण बघतोय त्यांची मुलं साधारणतः म्युझिक, जसं वैशालीजींनी सुरुवातीला सांगितलं की पिढ्यानपिढ्या मग ते कार्य करत राहायचे, जे आजही आपल्याला पाहायला मिळतं. कोणाचं दुकान असेल, कोणाचं काय असेल, तर साधारणतः तीच प्रथा असते की तू माझा बिझनेस सांभाळ. तर तसंच करत करत वातावरणच जर तसं असेल, जसे आपले लोककलाकार पण आहेत, ही तर प्रथा आपल्याला आपल्या फोक म्युझिक मध्येही पाहायला मिळते. त्याच प्रकारे ह्या मुलांनी सगळ्यांनी ते प्रशिक्षण घेतलं आणि सगळ्यात म्हणजे नोटवर्दी जे आपण म्हणतो देव परी का जोडा ज्याला म्हटलं गेलं, तिथून मग तो अजून पुढे नृत्य जायला लागलं हरिप्रसादजी आणि हनुमान प्रसादजींकडनं. कारण खास उल्लेख त्यांचा असा करावासा वाटतो की त्यांना त्याच्या पुढे जयपूरच्या गुणीजन खान्यामध्ये खास त्यांचा मेन्शन होता. जे राजपूत वॉरियर्स ज्यांनी त्यांना पॅलेसमध्ये आणलं, त्यांच्याकडून ते त्यांच्या ज्या बायका मुलं असायची त्यांना ते प्रशिक्षण मिळायचं नृत्याचं. तर जसं आपला आता टीव्ही आहे, एंटरटेनमेंटसाठी फोन आहे, युट्यूब आहे, हे आहे ते, त्यांच्यासाठी हे प्रत्यक्षात नृत्य बघणं किंवा कृष्णाची वेशभूषा करून नाचणं वगैरे, हे तर काही काही घराण्यांचं अगदी खासियत आहे, हे मी ऐकूनही आहे. तर एनिवे अशा प्रकारे ह्या वॉरियर्सनी त्यांना सुद्धा आपल्या कोर्ट्समध्ये त्यांना पेट्रनेज दिलं आणि त्यांना खास गुणीजन खान्यात त्यांची नोंद झाली. त्याच्या पुढचे जे त्यांची 3 मुलं होती हनुमान प्रसादजींची, नाही आपण अजून त्यांच्या मुलांकडेच आहोत. मागची स्लाइड, आधीची स्लाइड, येस. सो जे मोहनलाल, चिरंजीलाल आणि नारायण प्रसादजी, आता ह्यात जे नारायण प्रसादजी होते त्यांचं खास म्हणजे तिघही, ऑल दीज 3 सन्स वर वेल वर्स्ड इन डान्स, ध्रुपद गायकी त्यावेळची आणि पखवाज वादन. पण ह्या सगळ्यात विशेष प्रभुत्व नारायण प्रसादजींचं होतं. ही वॉज व्हेरी व्हेरी वेल नोन फॉर हिज सिंगिंग, हिज पखवाज वादन प्लस ध्रुपद स्टाईलची गायकी. आणि अर्थात त्यांचे जो हा मुलगा आहे चरण गिरधर चांद, ह्यांचं पण खास नृत्यात प्रभुत्व होतं आणि त्यांना लाडानी लोक चांद एवढंच म्हणायचे, असं त्यांना खास नाव दिलं गेलं होतं त्यांचं नृत्य पाहून.
आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ, जिथून मग ती सुंदरप्रसादजींची जी लिनिएज आहे ते सुरू झालं. ते या वन्स वी आर टू द नेक्स्ट स्लाइड मी त्याच्याविषयी बोलते. त्यांचे जे 3 कझिन्स आहेत, हरिप्रसादजी आणि हनुमान प्रसादजींचे जे कझिन्स होते त्यांचं पण एक वेगळं लिनिएज होतं. आणि ह्यांच्यात जसं आपण लिहितोय, शिवप्रसादजी सिंगर होते, खेमराजजी ही वॉज अ म्युझिशियन ऑल्सो. आता ह्यात विशेष उल्लेख करायचा तर मी जयलालजींपासून करीन, कारण जयलालजींचं विशेष, खूपच विशेष त्यांची इन्स्टिट्यूट पण होती, त्यांचं विशेष प्रभुत्व त्यांनी खूप एका वेगळ्या लेव्हलला जयपूर घराणं नेऊन ठेवलं. आणि काही इतर पण घराण्यांच्या, असं म्हटलं जातं सुंदरप्रसादजींनी इतर पण घराण्यांचे थोडीशी लकब आपल्या नृत्यात आणून ते नृत्य त्यांचं खूप रिफाईन केलं होतं. तर जयलालजींचं विशेष सांगते, ते तबल्यात त्यांचं खूप प्रभुत्व होतं आणि रोशनजी ना त्यांनी साथही दिली होती, अकंपनी केलं होतं तबल्यावरती, म्हणून तो एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट मी सांगू शकते. आणि मला आठवतं क्लासमध्ये दीदींच्या समोर त्यांच्या गुरूंचे नेहमी फोटो असायचे, त्या जिथे बसून पठण करायच्या मागे त्यांचा पद्मश्रीचा अवॉर्ड असायचा, नटराजाची मूर्ती असायची आणि त्यांच्या सगळ्या गुरूंचे फोटो. तर दीदींनी मात्र के.एस. मोरेंकडे सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं आणि त्यापुढे मग सुंदरप्रसादजींकडून त्यांनी मॅक्सिमम त्यांचं ट्रेनिंग घेतलं. हनुमान प्रसादजींकडे सुद्धा त्या शिकल्या. त्याचबरोबर त्यांचं विशेष असं म्हटलं जातं की त्यांच्या नृत्यावर प्रभुत्व होतं त्यांच्या वडिलांचं, बाबूजी, ज्यांना आम्ही अगदी प्रेमाने बाबूजी म्हणायचो, पीर फकीर मोहम्मद खासाब. त्यांना शतशत प्रणाम, कारण मला थोडं भरून आलं आता बाबूजी विषयी. एनिवे, तर ते शेवटच्या दिवसांमध्ये व्हीलचेअरवर क्लासमध्ये यायचे आणि आम्ही नृत्याचं एखादं छोटंसं काहीतरी शिकवलं, ते करून झालं की आम्हाला 25 पैसे द्यायचे, जी ती ट्रेडिशन होती. आणि म्हणायचे, इधर आओ पहिले बैठो, बताओ चाय कैसे बनाते हैं. आणि मी 10 वर्षाची 12 वर्षाची मुलं होतो, म्हणायचे बताओ हाउ डू यू मेक टी. तर मग आम्ही सांगायचो पहिले हम पाणी लेते. तर म्हणायचे सिर्फ पाणी लेते, उसको उबालते नाहीये. तर असं करत करत इतकं ते गोड नृत्याबरोबर आमच्यावरती संस्कार घडवले बाबूजींनी. आणि मग काही एखादी चीज छान केली की 25 पैसा द्यायचे. तर बऱ्याचशा बंदिशी, म्हणजे आपण जो नंतर व्हिडिओ बघणार आहोत त्यातली जी पहिली बंदिश आहे ती खास बाबूजींची बंदिश, ज्या रोशनजी नाचायच्या. तर बरेचसे बोल बाबूजींनी रोशनजींना साठी तयार केले होते पखावजवर. आणि असं म्हटलं जातं त्यांचा पिलर, रोशनजींचा पिलर होते पीर फकीर मोहम्मद खासाब, त्यांचे वडील. पढंत करायला बसायचे तेव्हा, आणि नंतर बाबूजींची तब्येत खालावल्यामुळे मग रोशनजींनी पण आपला नाच थोडा बंद केला होता स्टेजवरचा. पण त्यांच्या मागची स्ट्रेंथ त्यांचे बाबूजी होते आणि खूप बंदिशी त्यांनी खास रचल्या होत्या. काही पेशकारचे बोल रोशनजी ज्या करायचे ते खास बाबूजींनी दिले होते. तर एनिवे, गोइंग बॅक टू द फॅमिली ट्री, अर्थात आपल्या गुरूंबद्दल बोलायला एवढी संधी मिळाली त्यामुळे थोडं गहीवरून येतच. घराण्यांची असं म्हटलं जातं 185 इयर ओल्ड संस्कृती आहे प्रत्येक घराणी चालू झाल्यापासूनची. त्यामुळे आज आपण इतकी जुनी कला जतन करतोय, हीच फार मोठी गोष्ट आहे जी कधीही मरणार नाही. आणि कुठेतरी आपण जरी स्टुडंट्स असलो, त्या घराण्यातले नसलो तरी आपलं कनेक्शन डायरेक्ट तिकडे लागलेलं आहे. तर जयलालजी, त्यानंतर सुंदरप्रसादजी आणि अर्थात आत्ता माहिती याच्यातले रामगोपालजी, जयकुमारीजी, त्यांची मुलं, आणि आता त्यांची पुढे ट्रेडिशन अगदी साबेरी मिश्रापर्यंत चालूच आहे. सो सांगायचं म्हणजे मी जो जयपूर स्टाईल मी जी शिकले तो रोशनजींचा खडा नृत्य, खडा नाच ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे दरवेळेला एम्फसिस हा खूप अँग्युलर मुवमेंट्स कडे असायचा. खूप पॉस्चर, इरेक्ट पॉस्चर, सरळ हात पण उघडताना एक सरळ लाईन्स वरती खूप महत्व दिलं जायचं डान्समध्ये. आणि आय एम अज्युमिंग रोशनजींनी ते आपल्या गुरूंकडनंच शिकलं असावं आणि थोडं ते त्यांनी स्वतःही डेव्हलप केलं असेल. पण ही खासियत जयपूर घराण्याची मला माहिती आहे, कारण आम्ही खूप शिवापर्यंत शिकलो. शिवावरती हा जे सब्जेक्ट मॅटर आहे ते खूप खुलून शिकलो. आणि जसं मी म्हंटल, पॉस्चर, अँग्युलर मुवमेंट्स, एक तडफदारपणा जे तुम्ही म्हणालात, पदन्यासावरती खूप महत्वाचं आहे. प्रत्येक क्लासच्या वेळेला तत्कार करून घेणे. रोशनजींची खासियत म्हणजे त्यांचा खडा पैरचा तत्कार. तो असं म्हटलं जातं की खास कर त्या करायच्या, ती त्यांची स्टाईल एक त्यांनी डेव्हलप केली होती. आणि दुसरं म्हणजे आम्ही जे वापरतो ते घुंगरू, 2 मुखी घुंगरू आम्ही वापरतो. आणि बऱ्याचदा ह्याच्याविषयी टीका पण होते,
माझ्याकडे लोकांकडनं, बट आम्ही त्या ट्रेडिशनला टिकवून आहोत, कायम आहोत. असं म्हटलं जातं दोनमुखी जे घुंगरू आहेत त्याचा आवाज पखावजासी जास्त चांगला रेझोनेट होतो. त्यामुळे रोशनजी वुड ऑलवेज यूज दोनमुखी घुंगरू, आणि मग तेच पुढे नंदिताजी, मी, आम्ही सगळे क्लासमध्ये तेच पुढे वापरायचो आणि तीच आम्ही पद्धत कायम ठेवली. त्यामुळे जो खडा नृत्य, वीर रस प्रधान, हे सगळे काही की टर्म्स आहेत जयपूर घराण्याबाबतीत, आणि फॅमिली ट्री तुम्ही बघितलीच. आता ही जी पहिली बंदिश आहे, धागितरी तागितरी गिदिगिन नागितरी कतगिन नागिदिगिन धा ता धा, ही खास बाबूजींची बंदिश आहे. बघूया. Now that we have seen this, एक छोटस टेक्निकल ऍस्पेक्ट वरती प्रकाश टाकते आणि आय विल वाइंड अप. सो जसं तुम्ही बघितलं, बराचसा खडा डान्स, त्यामुळे गिरक्यांना खूप महत्व होतं, आणि असंच म्हटलं जातं की कथक, ह्या घराण्यातल्या कथक नर्तकांनी खूप वेळ आपला लमछड परन बनवण्यात, तिहाया म्हणजे तो रेपेटुआर डेव्हलप करण्यात खूप लक्ष दिलं. अभिनय हा अतिशय सिंपल आणि सोलफुल असायचा, पण विशेष प्रभुत्व आणि विशेष त्यांनी लक्ष नृत्य ऍस्पेक्ट वरती कथकच्या दिलं. त्यामुळे आज ज्या सगळ्या लमछड बंदिशी वगैरे आहेत, रोशनजींचे पण तसेच बोल असायचे, तिहाया एंडला, आणि खूप लांब लांब परन म्हणा, कवित परन, आणि विशेषतः गत निकास, मोठमोठे गतभाव, त्यांची एक चांद चकोरची गत, तर खूप लांब लचक त्याला गोष्ट असायची. हे काही काही त्यांचे फेमस आयटम होते, आणि ते आपल्याला जयपूरच्या शैलीमध्ये पाहायला मिळतात. वा, आदितीताई काय बोलू सांगा बरं. तुमची बंदिश तर पाहिलीच, आणि तुमचा जो एक्सप्लेन केला फॅमिली चार्ट, तो बघून तर आम्हाला आमचे दिवस आठवले की आम्ही फक्त त्या कॅरेक्टर्सना त्यावेळेला पाठ करायचो. आज तुम्ही त्यांची व्यक्तिमत्व आमच्या समोर जिवंत उभी केली. आजन्म ऋणी आहोत आम्ही सगळे कथक नर्तक तुमच्यासाठी. आता वळूया डॉक्टर मंजिरी देव आणि पंडिता मनीषा साठे यांच्या विद्यार्थिनी आमच्या ज्योतिताई या आमच्या पुढच्या ज्या पॅनलिस्ट आहेत त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घ्यायचंय. ज्योतिताई. नमस्कार. सर्वात प्रथम मी वैशालीताईंचे आभार मानते मला नृत्य स्पंदन या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल. आणि सुरुवात करते. लखनौ, जयपूर आणि बनारस घराणं, दोन घराण्यांचा मिलाफ म्हणजे बनारस घराणं म्हटलं जातं. तर ह्या बनारस घराण्यामध्ये दोन स्ट्रीम्स आपल्याला दिसतात. पहिली स्ट्रीम आहे ती जानकी प्रसाद घराण्याची आहे, आणि जानकी प्रसाद घराण्याच्या आत्ता सर्वेसर्वा असलेल्या किंवा विद्यमान नर्तिका म्हणून सुनयनाजी हजारीलाल यांचं नाव घेतलं जातं, आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे. पद्मश्री त्यांना मिळालेली आहे, आणि त्यांच्या घराण्याची खासियत अशी आहे की 6 पायांचे तत्कार, एडीवरचे तत्कार, शुद्ध साफ खुले हस्तक आहेत. नंतर तिगदा दिगदिगची चक्कर जी आहे किंवा चक्रीला त्यांचे पूर्ण लांब हात आणि खुललेले हात आपण म्हणू असे आहेत. अभिनयामध्ये म्हणाल तर जास्त ह्याच्यावरती काय म्हणायचं पण त्याला ठुमरी वगैरे केली जाते, पण भजन किंवा भक्तिरस पूर्ण असं अभिनय दाखवला जातो. आणखीन थाटमध्ये कलाई चलाना किंवा भव नेत्र संचलन ह्याच्यावरती खूप सूक्ष्मता दाखवली जाते. तर हे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते त्या बनारस घराण्याची विशेषता. आणि आता पुढे मी सांगणार आहे ती दुसरी स्ट्रीम आहे, ती सुखदेव महाराज परंपरा आहे. तर सुखदेव महाराज परंपरा ह्याच्यामध्ये
तुम्हाला आता जरा चार्ट दाखवा. तर त्याच्यामध्ये सुखदेव महाराज हे बनारस घराण्याचे नर्तक नव्हते ऍक्च्युली. ते सुखदेव महाराज एक गायक होते, उत्तम प्रकारचे गायक होते ते. आणखीन संस्कृतचे गाढे अभ्यासक होते, गाढे पंडित होते. आपण हा इथे चार्ट बघताय, त्याच्यामध्ये बनारस घराणा आणि गोपीजी शैली, गोपीकृष्ण शैली असं आपण त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यात पहिली वाराणसीचे जी रामदास मिश्र आहेत त्यांचे सुपुत्र सुखदेव महाराज. आणि या सुखदेव महाराजांना 5 मुलं होती. त्याच्यामध्ये 3 मुली आणि 2 मुलगे. त्याच्यामध्ये अलकनंदा, तारा, सितारा, पांडे महाराज आणि चौबे महाराज. तर तारा दिदींचा मुलगा म्हणजेच पंडित गोपीकृष्ण. आणि हे खूप प्रसिद्ध होते कारण की त्यांच्याकडे म्हणजे तीच शैली म्हणून पुढे जन्माला आलेली आहे. आणि त्यांची मुलगी पुढे शंपा आहे. सितारा देवी तर आज 95व्या वर्षापर्यंत नाच करत होत्या, त्यामुळे त्यांची मुलगी जयंतीमाला आणि ऋषिका. आणि त्याच्या पुढे पांडे महाराज यांचे सुपुत्र मोहन मिश्र आणि त्यांचा मुलगा विशाल कृष्ण हा आता सध्या खूप लाईमलाईट मध्ये आहे. तो खूप सुंदर नृत्य सादर करत असतो आणि त्याच्याकडे सगळे जे गुण आहेत ते त्या सुखदेव महाराजांकडनं आलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर ह्या घराण्याबद्दल मी आज सांगू इच्छिते. तर सुखदेव महाराज हे नेपाळच्या राजदरबारात पहिल्यांदा राजगायक म्हणून उपस्थित होते. त्यावेळेला तिथे अच्छन महाराजजी नृत्य शिकवण्यासाठी किंवा नर्तक म्हणून, राजनर्तक म्हणून अच्छन महाराजांची नेमणूक झालेली होती. आणि तिथे त्यांची ओळख झाल्यानंतर काही कारणांनी परत ते बनारसला आले सुखदेव महाराज. आणि बनारसला त्यांनी आपल्या ह्या 5ही अपत्यांना नृत्य शिकवण्याचं ठरवलं. म्हणजे ते स्वतः उत्तम साहित्यिक होते. अनेक त्यांनी लमछड कवित्व केली आहेत, अनेक रचना केल्या आहेत. ते ध्रुपद गायनही अत्यंत सुंदर करायचे ते. तर पण त्यांना आपल्या 5ही अपत्यांना नृत्य शिकवायचं होतं. आणि त्या काळामध्ये मुलींना नृत्य शिकवलं जायचं नाही किंवा मुली नृत्य करायच्या नाही. पण तरी सुद्धा आपल्या अलकनंदा, तारा, सितारा ह्या 3ही मुलींना त्यांनी नृत्याचं शिक्षण देववलं. आणि त्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांना ते नृत्य येत नव्हतं, पण त्यांनी अच्छन महाराजजींकडनं, शंभू महाराजजींकडनं, या सगळ्या मोठ्या मोठ्या चांगल्या नर्तकांकडनं आपल्या मुलांना नृत्याचं शिक्षण देववलं. आणि सितारा दिदी आणि चौबे महाराजांनी तर खूपच लखनौ घराण्याच्या अच्छन महाराजांकडनं शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्याच्या पुढे तारा दिदींचं लग्न झालं आणि त्यांना गोपीकृष्ण हा मुलगा झाला. आणि ह्या मुलाला त्याच्यामधली ती चमक बघून सुखदेव महाराजांनी असं ठरवलं की आपण ह्याला नृत्य शिकवायचं. आणि त्यांनी त्याच्याकडनं नृत्य अगदी लहान असताना, गोपीजी 3 वर्षाचे असल्यापासून त्यांचं शिक्षण सुरू झालेलं आहे. आणि त्यांना हवं तसं, म्हणजे सुखदेव महाराजांना हवं तसं त्यांच्याकडनं करून घेतलं. म्हणजे अगदी वेळेला छडी मारून छलांग लगा म्हणून मग मोठ्या लांब उड्या मारायच्या किंवा आकडांचे उत्प्लवन चारी म्हणायचं आपण आता. आणि अशा प्रकारच्या अनेक चक्रा किंवा पायातनं सगळे तिगदा दिगदिग नादी निंदा काढणं, हे सगळे प्रकार आहेत हे सुखदेव महाराजांनी आपल्या ह्या नातवाकडनं करून घेतले. आणि ह्याच्यासाठी मला वाटतं की जनक जनक पायल बजा 1945 साली जो पिक्चर सिनेमा निघालेला आहे, तर त्या चित्रपटाची जी कहाणी आहे ती पूर्ण गोपीजी आणि सुखदेव महाराज यांच्यावरती आहे. त्यामुळे सुखदेव महाराजांनी गोपीजींना खूप छान प्रकारे तयार केलं नृत्यासाठी. आणि जरी ते लखनौ घराण्याच्या ह्या मोठ्या श्रेष्ठ नर्तकांकडनं शिकलेले असले तरी त्यांची खास वेगळी अशी एक शैली निर्माण झाली. आणि ती गोपीकृष्ण शैली अशी म्हणून ओळखली जाऊ लागली की अनेक जणांना ते त्यांचं म्हणजे 13व्या वर्षी त्यांनी ऑल बेंगॉल कॉन्फरन्समध्ये मोठं बक्षीस मिळवलं. म्हणजे त्यांची जी चुणूक आहे ती लहानपणापासून त्यांना दिसायला लागली. आणि पुढे गोपींनी खूपच नाव मिळवलं. त्यांनी नृत्य चित्रपटामध्ये आणलं. त्याच्यानंतर म्हणजे त्या चित्रपटामुळे ते जरी प्रसिद्धी मिळालेली असली त्यांना, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं रियाज आणि त्यांचं कथक नृत्य सोडलेलं नाही. त्याबरोबर त्यांनी आणखीन बाकीची नृत्य शिकले, जसं भरतनाट्यम शिकले, मणिपुरी शिकले. आणि त्यांचं कथक नृत्य त्यांनी आणखीन समृद्ध केलं. आणि सितारा देवी आणि पांडे महाराज यांच्याकडनं पण त्यांनी बऱ्याच गोष्टी, मला माहिती की चौबे महाराज हे असं एक म्हटलेलं आहे की अच्छन महाराजजींनी चौबे महाराजांना दत्तक घेतलं होतं.
आणि त्याच्यानंतर मग काही वर्षांनी बिजू महाराजींचा जन्म झाला होता आणि त्यामुळे चौबे महाराज आणि सितारा दिदींवर त्या अच्छन महाराजींच्या नृत्याचा खूप पगडा आहे. पण परत म्हणतात तसं की तरी सुद्धा या सगळ्यांनी आपली ही वेगळी शैली निर्माण केली आणि त्यामुळे त्या शैलीला जसं वैशालीताईंनी मगाशी सांगितलं की त्या गावाला जिथे ती शैली फुलते बहरते त्या गावाचं त्याला नाव मिळतं. तसंच ह्या शैलीला बनारस घराणं म्हटलं जातं आणि ती गोपीकृष्ण शैली आहे. आता ह्याच्यामध्ये विशेष सांगायचं तर ह्या महाराजींनी म्हणजे सुखदेव महाराजांनी अनेक, मी मगाशी म्हटलं तसं ते कलासक्त होते, ते छान साहित्यिक होते. म्हणजे अनेक प्रकारच्या त्यांनी कवित्व लिहिलेली आहे. जसं निरतत नंद नंदन चोंचनन आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ते कवित्व त्यांचं आहे. जटाजूट मदगंगा कनकत शीश चंद्र ललाट बलकत व्यालमाल ग्रीवा बिचपुलकत हे कवित्व आहे. त्याच्यानंतर यासारखं कालीपरण आहे, दुर्गापरण आहे, शिवतांडव आहे, ओम डिमिकी टिमी डमरू बाजे सारखं तांडवपरण त्यांनी रचलेलं आहे. तर अशा प्रकारची अनेक कवित्व त्यांनी रचली. त्याच्यानंतर काही कथानक जी शिवाच्या किंवा ह्याच्या कथेवर आधारित आहेत, कृष्णाच्या कथेवर आधारित आहेत, अशा कथानकांवर त्यांनी नृत्य रचलेली आहेत, कवित्व केलेली आहेत किंवा काय म्हणायचं आपण आत्ताच्या घटकेला त्याला नृत्य नाटिका म्हणू. तर गोवर्धन लीला पण गोपीजींचं खूप प्रसिद्ध होतं आणि अशा तऱ्हेने ह्या घराण्याचं वैशिष्ट्य म्हणून मला असं सांगता येईल की गोपीजी तर गतिमान, प्रचंड गतिमानता, वेग त्यांच्यामध्ये होता. त्यांचं नृत्य हे तांडव प्रधान नृत्य होतं. आणखीन सगळे पाय भरून मारायचे ह्याच्याकडे त्यांचा जास्त कल होता आणि हाताची मुवमेंट पण ते पूर्ण सरळ हस्त करायचे चक्रीला वगैरे. आणखीन चक्रींचा त्यांनी जास्त रियाज केला. म्हणजे 5 पायाची, 8 पायाची चक्कर, 3 पायाची चक्कर, दत्तताईची चक्कर, गेंदधाची चक्कर, 1 पायाची चक्कर, 2 पायाची चक्रा आणि विविध चक्रा त्यांनी शोधून काढल्या. आणखीन त्याच्यावर ते नेहमी चक्री मारत असत. तशा त्यांच्या एक शेवटचा जो कन्क्लुडिंग नृत्याचा भाग असायचा तो म्हणजे अनेक चक्रांचा, तोच आम्ही अजूनही चालू ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये चौमुखी चक्कर, ज्योतिताईंचा पण नेटवर्कचा इश्यू झालाय का श्रद्धा?
सुनीला तूही दिसत नाहीयेस ग, ऑन कर तुझं. हो, ज्योतिताईचा नेटवर्कचा इश्यू झालाय का श्रद्धा? येस, मी चेक करते. ओके ओके, आपण पुढे जाऊया तोपर्यंत. येस. खरोखरच ह्या सगळ्या क्लिप्स वगैरे बघून असं वाटतंय तुमच्या गुरुजनांचा सुद्धा जणू काही आज आशीर्वाद आपल्याला या नृत्य स्पंदनेच्या कार्यक्रमातून मिळतोय. आणि अक्षरशः असं वाटतं की ते कार्यक्रम आम्ही त्यावेळेला जणू बघत आहोत असाच फील येतोय. थँक्यू हे सगळं आमच्याशी शेअर केल्याबद्दल. हे जवळपास एखाद्या बँकेतल्या एफडी सारखं आहे आमच्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दोज प्लेझंट मोमेंट्स फॉर अस. मयुराताई, आता आपण तुमच्याकडे वळूया. पंडित रामलालजी यांच्याकडे तुम्हाला रायगड शैलीचं प्रशिक्षण मिळालं. तर आम्हाला आता खरं तर तुमच्याकडून त्या संबंधातले सगळे अनुभव आणि रायगड शैली या दोन्ही बद्दल तुम्ही आता आम्हाला सांगू शकलात तर आम्हाला खूप आवडेल. पौलोमीताई नमस्कार. पौलोमीताई, मयुराताई आपण सुरू करा. त्या ऑडिओ कनेक्ट करतायत तोपर्यंत आपण रायगड शैलीचं आम्ही उत्सुक आहोत रायगड शैलीचं ऐकायला. नमस्कार. मला माहित आहे की हा कार्यक्रम मराठीत आहे, पण आय एम कम्फर्टेबल विथ हिंदी, तर मी पुढे सगळं हिंदीत बोलणार आहे. त्यासाठी आज्ञा आहे मागते सर्वांनी. सबसे पहले मैं धन्यवाद करूंगी वैशाली ताई का कि उन्होंने इस लायक समझा मुझे कि मैं इस कार्यक्रम का एक हिस्सा बन पाई, और इतने सब बड़े गुरुओं के सामने और इतनी बड़ी ऑडियंस के सामने मुझे मेरे घराने को सामने रखने के लिए मौका दिया उन्होंने. ये सच में ये जो कार्यक्रम चल रहा है लास्ट मंथ से, एक एक सब्जेक्ट एक एक टॉपिक को लेकर के गुणीजन उसके बारे में स्टूडेंट्स को बता रहे हैं, ये बहुत बड़ी बात है, क्योंकि ये चीजें कहीं किताबों में पढ़ के नहीं मिलती. जो प्रत्यक्ष सुन के और समझ के पता चलता है वो किताबों से नहीं मिल पाता, और किताबें सबके पास होते हुए भी उन्हें वो समझना इतना इजी नहीं है जितना हम गुरुओं के मुंह से सुनते हैं और जल्दी समझते हैं और उसको बहुत जल्दी अपने अंदर लेते हैं. तो थैंक यू वैशाली ताई कि आपने ये सब शुरू किया फॉर स्टूडेंट्स ओनली. अभी मैं आपको घराने के बारे में जैसे बताऊं, अगर रायगढ़ शैली, तो उसके प्रवर्तक संस्थापक राजा चक्रधर सिंह जी. राजा चक्रधर सिंह जी जो थे वो बहुमुखी प्रतिभा के धनी थे. उनको हम संगीतज्ञ अगर कहें तो भी गलत नहीं होगा. वो गायन, वादन, नृत्य, वैसे ही एक रचनाकार भी थे, काव्य रचना भी वो करते थे. उन्होंने अपने दरबार में जयपुर और लखनऊ के बड़े दिग्गज गुरुओं को बुलाकर रायगढ़ के जो आर्टिस्ट थे, नर्तक थे, उनको कथक का प्रशिक्षण प्राप्त करवाया, और वो भी 1, 2, 4 साल नहीं, पूरे 11-12 साल. उस वजह से रायगढ़ की खासियत ये हुई कि उनको जयपुर और लखनऊ दोनों का प्रशिक्षण मिलने की वजह से आज रायगढ़ शैली में हमको भाव पक्ष और ताल पक्ष दोनों इक्वल दिखाई देते हैं. दोनों की तैयारी एक से जैसी है. वहां पर राजा जी की एक और बात मैं बताऊंगी कि उन्होंने जो बड़े बड़े ग्रंथ लिखे हैं उनमें से तालतोय निधि, यह पूर्णतः अपने तबले पर आधारित ग्रंथ है. उसी प्रकार एक सेकंड, उसी प्रकार उन्होंने जो नर्तन सर्वस्वम, पर्ण पूर्ण मुखज, ये जो 2 ग्रंथ लिखे, ये पूरी तरह से कथक और नृत्य पर बेस्ड हैं. हजारों उन्होंने पर्णे लिखी हैं. रायगढ़ की एक खासियत और है कि प्रत्येक बंदिश को नाम दिया गया है. ऐसी एक भी बंदिश नहीं है जिसका नामकरण ना हुआ हो, और नाम भी उसको प्राकृतिक आवाजों को लेकर, इन सब चीजों को लेकर उन्होंने बंदिश की तैयारी की, और उस बंदिश को उसके हिसाब से नाम देकर और वैसा ही उसका अंग बिठाया. अभी आपको श्रद्धा वो ट्री दिखाएंगे, स्लाइड. जी, चक्रधर सिंह जी से मैं शुरू करूंगी. तो उनके 2-3 पुत्र थे,
जिनमें से ललित सिंह जी तबला में महारत थे, सुरेंद्र प्रताप सिंह जी हारमोनियम में महारत हासिल थी, उसी प्रकार भानु प्रताप सिंह ये साहित्यकार व तबला वादक थे। और राजा चक्रधर सिंह जी ने जिन जिन शिष्यों को लखनऊ और जयपुर की तालीम दिलवाई वो थे अनुज राम जी, कार्तिक राम जी, कल्याण दास जी, फिरतू दास जी और बरमन लाल जी। ये चारों उनके शिष्य थे। इन लोगों को जयपुर और लखनऊ की पूरी तालीम दी गई, 1 2 4 साल नहीं, पूरे 11 साल, और बहुत कठिन तालीम दी गई। गुरुजी से जैसे हम सुनते थे कि रेत के ऊपर तत्कार कराई जाती थी, कांच के घुंघरू पहनाए जाते थे और घंटों घंटों रियाज चलता था। राजा जी के घर में ही वे लोग पले बढ़े और सारी तालीम उन्होंने ली। उसके बाद मध्य प्रदेश शासन ने चक्रधर नृत्य केंद्र राजा जी के नाम से शुरू किया, जिसमें छात्रवृत्ति देकर के अच्छे शिष्यों को गुरु शिष्य परंपरा के अंतर्गत शिक्षा दिलाई जाती थी। तो यहाँ से शिष्य परंपरा शुरू हुई, जहाँ कार्तिक राम गुरु जी, जिन्हें बड़े गुरु जी भी कहा जाता था, उनके शिष्य शुरू हुए और उन लोगों उनमें गुरुजी, हमारे गुरुजी पंडित रामलाल जी उनका असिस्टेंट करते थे उनको। तो ये छात्रवृत्ति के चलते वहां पर काफी सारे बड़े अच्छे अच्छे कलाकार निकले, जिनका आज आप नाम भी सुनते होंगे। डॉक्टर सुचित्रा हरमलकर जी, डॉक्टर विजया शर्मा जी, श्रीमती अल्पना वाजपेयी जी, मोहिनी मोघे जी, ये सारे बड़े कलाकार आज की डेट के जो इसी केंद्र में से निकले हैं। और उनके बाद की परंपरा ये जो छात्रवृत्ति की चलती गई, उसमें सौभाग्य है मेरा कि मैं भी वहां पर गुरु शिष्य परंपरा के अंतर्गत सीखी हूँ। और आज ये सभी लोग अलग अलग जगहों पर रहकर अपने घराने को आगे बढ़ा रहे हैं। इसी प्रकार आगे मैं आपको बताऊंगी तो कल्याण दास जी जो हैं, कल्याण दास जी, उनके नाती भगवान दास जी, वे भी आज ग्वालियर में रह करके रायगढ़ घराने को बहुत आगे बढ़ा रहे हैं। उनका बेटा मानव, वो भी बहुत आगे बढ़ा रहा है इस चीज को। चेतना ज्योतिषी जी खैरागढ़ यूनिवर्सिटी में है, और कृष्ण कुमार सिन्हा जी, डॉक्टर ज्योति बख्शी जी, जिनके अंदर मैंने पीएचडी किया, ये लोग भी रायगढ़ घराने को ही आगे बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। राजा जी की तीसरी पीढ़ी यानी उनकी परपोती डॉक्टर उपासना उपाध्याय जी, वो भी जबलपुर मध्य प्रदेश में रह करके रायगढ़ घराने को आगे बढ़ाने का पूर्ण प्रयत्न कर रही हैं। रायगढ़ की जैसे मैंने आपको खासियत बताई कि हर बंदिश को कुछ नाम दिया गया है और बंदिशों को अलग अलग सेक्शंस में भी बांटा। ये मेरे गुरुजी और मैं पंडित रामलाल जी। प्राणी प्रधान रचनाएं, वनस्पति प्रधान रचनाएं, नायिका प्रधान रचनाएं, आभूषण, तांडव, लास्य, शब्द, छंद, जाति, लय प्रधान रचना, ऐसे कई प्रकार की रचनाएं राजा जी ने की। एक बड़ी ही प्रचलित बंदिश है दल बादल परन, जो प्रकृति प्रधान रचना है, सभी ने सुनी होगी। नगन धेत धेत तड़न धा धा किट धेत 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 धड़न किट तक धगन कत धगन कत ता धा धगन कत ता धा धगन कत ता धा। इसी प्रकार नायक प्रधान एक रचना है वल्लभ, नाम से ही पता चलता है कि कृष्ण के बारे में बताया जा रहा है। उस बंदिश को नाचते समय हमें गुरुजी ने ऐसे हस्तक और इस तरह से सिखाया है कि किस प्रकार कृष्ण नृत्य कर रहे हैं और गोपिकाएं उन्हें झांक कर देख रही हैं। धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन दा तक दिन दिन दा कत गे गे टिट कत गे गे टिट कटिट तो किट तक घे टिट तकिट तक धा दिन दा किट तक तका ट्रक धूम किट तक किट तरा दिन तड़ान धा दिन ता नगरे किट तक सुन तुन दिन दिन किट तक प्रांत किट तक धा धा तक किट तका गदिगन धा प्राण धा दिन दिन किट तक प्रांत किट तक धा धा तक किट तका गदिगन धा प्राण धा दिन दिन किट तक प्रांत किट तक धा धा तक किट तका गदिगन धा प्राण धा। ये सम उसका एकदम अलग कि गोपिकाएं झांक कर देख रही हैं कृष्ण को। इसी प्रकार एक भूतनाथ बंदिश हम लोगों को सिखाई थी, भूतनाथ परन, जो तंत्र मंत्र यंत्र प्रधान, उसके बोल ही तांडव नृत्य के ऊपर आधारित, तांडव उस पे किया जाता है ना। अंत में हम सम पे शिव का पोज बनाते हैं उसमें,
कृधा कृधा कद्धे कृधे तगन धा त्रिकता त्रिकत गेदिन त्रिकत कृधा दिंगर धाकलांधा कद्धा क्लांधा कृधा दिंगर धाकलांधा कद्धा क्लांधा कृधा दिंगर धाकलांधा कद्धा क्लांधा कृधा कृधा कद। चक्करदार परन है ये, और उतने ही जोर से गुरुजी करते थे, हमसे तो नहीं बन पाती थी उतनी, बट गुरुजी ने कोशिश की थी हमें सिखाने की। और लय बहुत अति बढ़ी हुई लय में नाचा जाता था, बहुत लय बढ़ाओ गुरुजी हमको बड़े प्यार से सिखाते थे, लेकिन लय बढ़ाओ बोलते थे। यहाँ जोड़ापरन भी रायगढ़ की ही खासियत है। बहुत प्रचलित एक बंदिश है, किट तक थुन थुन नाती टता, सभी ने सुनी होगी। उसका जोड़ापरन प्रिमलू, झिनकिट कुकू ती ती तत्ता ता कुकू झे झे कुकू ता कुकू झे कुकू झे कुकू झे कू झे झिनकिट झे झे झिनकिट तक झे 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 झिनकिट तक झे 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 झिनकिट तक झे 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 झे। इतनी सुंदर ये बंदिश की सुन के ही मजा आ जाता है कि कुछ अच्छा सा इस पे होना चाहिए। इसी प्रकार काफी सारी बंदिशों को उन्होंने अलग अलग सेगमेंट्स में बांट के रखा, हर प्रकार की बंदिश है। ये घराने को कहते हैं कि जयपुर और लखनऊ का मिक्सचर है। सच में ये मिक्सचर है, क्योंकि दोनों चीजें इस घराने में एक जैसी, ताल पक्ष और भाव पक्ष दोनों ही देखने को मिलते हैं। लेकिन फिर भी ये अलग हटके क्यों है? तो उनकी बंदिशों के कारण। राजा जी की एक एक बंदिश इतनी अलग है और इतने अलग तरीके से उसको बिठाया गया है कि वैसी बंदिशें और घरानों में सुनने को नहीं मिलती, ये अलग ही है बंदिशें। उसी प्रकार मैंने जैसे आपको शुरू में बताया कि वो काव्य रचना भी करते थे, राजा जी काव्य रचना भी करते थे। हाँ, यहाँ अल्पना दीदी का एक क्लिप है, बंदिश का नाम है मधु गुंजन। देखिए, मधु गुंजन, अभ्यंजन और ब्रह्मगीत, मैं एक के बाद एक कर रही हूँ। ऐसी काफी सारी बंदिशें हैं। वीडियोस मुझे ज्यादा मिल नहीं पाए। जैसा मैंने अभी आपको बता रही थी कि काव्य रचना भी राजा जी बहुत करते थे, और वो हिंदी के साथ ही उर्दू में भी बहुत लिखते थे। और उन सभी रचनाओं पर भाव प्रदर्शन भी किया जाता था। मुझे जब गुरुजी ने सिखाया, जब मैं गुरुजी के पास गई तो बहुत छोटी थी, तो मुझे वो छोटी करके ही बुलाते थे, आज भी छोटी बोलते हैं मुझे। तो मुझे गुरुजी ने भाव उतना नहीं सिखाया, क्योंकि वो बोलते थे छोटी है, इसको क्या समझेगा, राधा कृष्ण का छेड़छाड़ क्या है, तू बैठ, तू परन नाचना, तू ये करना। खूप छान वाटतंय मयुराताई, आम्हाला नक्कीच आवडेल अजून तुमच्याकडून अशा काही मजेदार किस्से सुद्धा आवडतील आम्हाला ऐकायला, पण आपल्याकडे वेळेचं एक बंधन असल्यामुळे आपण आता पौलोमीताईंकडे वळूया। पौलोमीताई, पौलोमीताई, सुनीला ऐकू येते? हो हो, शुअर शुअर। आम्ही लखनौ घराण्याचं तुमच्याकडून ऐकल्याशिवाय आम्ही आज सोडणारच नाहीये तुम्हाला। प्लीज प्लीज। टेक्नॉलॉजी डेफिशियंट थोडस प्रॉब्लेम्स आहेत, पण आम्हाला माहिती आहे। आय वॉज, मी कुठे होते, आपण हे विचार करूया की लेट मी आता ज्योग्राफिकल जर्नी झाली किंवा त्यांची क्रिएटिव्ह जर्नी इज कंजंक्ट विथ देअर ज्योग्राफिकल जर्नी, म्हणजे ते कुठे गेले आणि ज्या प्रांतात ते सेटल झाले त्यातनंही त्या लोकांनी भरपूर इंस्पिरेशन घेऊन नवीन कोरियोग्राफीज किंवा नई चीजें उन्होंने जो इजाद की। वेळचं खूप कमी असल्यामुळे एखाद गोष्टी मी सांगते। जसं लच्छू महाराजांची कोरियोग्राफी फिल्म्स मध्ये सांगितली जाते, बहुत श्रृंगारिक है, और मैं एक एग्जाम्पल देना चाहती हूँ कि उन्होंने कथक कैसे ट्रांसप्लांट किया महाराष्ट्र में, और वो भी मुंबई फिल्म वर्ल्ड में। तो पहले तो आप जानते हो वो गाना है प्यार किया तो डरना क्या, बहुत ही फेमस गाना है, लेकिन उसमें एक शॉट है जो कट हो जाता है। तो मैं कोशिश करूंगी आपको ये समझाने की कि उनकी जीनियस और उनकी मास्टरी उनकी टेक्निक पे कितनी थी, और लखनऊ घराने को उन्होंने समृद्ध कैसे किया,
and he is defined by Lucknow Gharana, and he also is a master of the Lucknow Gharana. He takes it along with him even into Mumbai. तो प्यार किया, कोई चोरी नहीं की, ये हो गया. उसके बाद घुट घुट आहे भरना क्या, तर ते डिफायन्स मध्ये तलवार काढते, स्कॅबार्ड पासून डॅगर काढते, तलवार नाही, छोटासा डॅगर असतो ते काढते, आणि घुटघुट आहे भरना क्या मध्ये ती परत त्याला टाकते. तो घुटन को समझाने के लिए उन्होंने ये मूवमेंट वहां पे डाला. तो आप समझिए कि उनकी जीनियस कितनी थी कि घुटन भी है और कहीं पे वो एक डिफाइंस है, उसमें एक वीरता है कि वो सबके सामने अपने प्यार का इजहार कर रही है. इतने बड़े बादशाह के सामने वो कह रही कि मैं आपके लड़के से प्यार करती हूँ, लेकिन वो जो कट हो गया शॉर्ट, तो इसीलिए लोगों को समझ में नहीं आता. दूसरी बात मैं और एक लच्छू महाराज की चीज करके बताऊंगी, क्योंकि समय का अभाव है. उनका हमें लास्ट में आपको ऑडियो में जो मैंने भेजा है वो जरूर सुनाइएगा. दैट्स अ वेरी रेयर ऑडियो रिकॉर्डिंग. और उसमें वो कहते हैं कि प्रोग्राम में जाने के पहले आपको गुरु का स्मरण कैसे करना है, आपको अपने पूर्वजों का स्मरण कैसे करना है, और किस ढंग से आपको क्या ईमान लेके अपनी कला को प्रस्तुति करनी है स्टेज पर. तो वो उनके आवाज में मेरे पास रिकॉर्डिंग है, मेरे प्राइवेट कलेक्शन की और मेरे लाइब्रेरी की में भी है वो. उसके पहले मैं एक दोहा उनका करके बताऊंगी. ये उन्होंने खुद ने लिखा है. तो दोहे के बोल है, दर्श तो दिखाए जाओ, दर्श तो दिखाए जाओ, धीर तो बधाए जाओ, एतहु न आवो तो पाती तो पठाए जाओ, एतहु न आवो तो पाती तो पठाए जाओ, देखो ब्रिज बाम सारी बैठी छोड़े काम धाम, मेरे मनमोहन मुरारी मान जाओ मान जाओ मान जाओ. अब इसको करने के लिए चश्मा उतारना पड़ेगा. तो दिख रहा है ये ठीक से? हाँ. दर्श तो दिखाए जाओ, धीर तो बधाए जाओ, एतहु न आवो तो पाती तो पठाए जाओ, देखो ब्रिज बाम सारी बैठी छोड़ काम धाम, मेरे मनमोहन मुरारी माधो मान जाओ मान जाओ मान जाओ. तो ये एक सैंपल पीस मैं कहूंगी उनके दोहे का. उनको दोहे, कथा और शेर वो खुद लिखते थे. ये भी उनकी लिखी हुई चीज है, ये मेरे कलेक्शन में है. और एक छोटी सी कथा है, कथा म्हणजे 2 लाइनर आहे. तो आज के जमाने में जब हमको कहा जाता है कि आत्मनिर्भर हो, तो ये 1967 में लच्छू महाराज जी ने लिखी मुंबई में, जब उनको भी बहुत तकलीफ सहना पड़ रहा था. और वो एक महाराज फैमिली कालका बिंदादिन परंपरा से आते हुए भी एक स्ट्रगल उनकी फिल्म वर्ल्ड में भी चल रही थी उस समय. तो उसमें वो कहते हैं, खुद में मतलब आप में खुदी को देखकर, खुद में खुदी को देखकर फिर जहां को देख. सो सेल्फ एनालाइज योरसेल्फ, वो ये कह रहे हैं वो लाइन में, खुद में खुदी को देखकर फिर जहां को देख, पहले जमी को देख. बरखुरदार, पहले जमी को देख, अपने रूट्स को देख, क्योंकि लच्छू महाराज ने कभी अपने रूट्स नहीं छोड़े. जिस मट्टी से वो आए, जिस मिट्टी की सुगंध वो ले गए महाराष्ट्र तक, उन्होंने वो कभी नहीं छोड़ा. तो पहले जमी को देख फिर आसमान को देख. आज के जमाने में ये बहुत सही होता है कि ये बात को हम समझे कि जब तक हम अपने अंदर झांक के ना देखें, उसके बाद उड़ने का तो समय आएगा, जैसे कोविड के बाद, अब लॉकडाउन के बाद भी आएगा शायद. तो लेकिन यही समय है जब आप मनन चिंतन करें. जैसे अभी आप, मैं, वैशाली, आप सब लोग जुड़ रहे हैं इस माध्यम से. तो कुछ ऐसे उनकी लिखी हुई चीजें, उन्होंने कवित्परन की भी इजाद की. यहाँ पे अगर आप देखते हैं तो अच्छन महाराज जी लयकारी में बहुत प्रसिद्ध थे. उनकी उपज अंग जो लयकारी की होती है वो बहुत प्रसिद्ध थी. मैंने रमा दीदी से 2 चीजें सीखी. एक सीखी उपज अभिनय. बहुत लोगों को ये पता नहीं है कि अभिनय का भी उपज होता है. जैसे लयकारी की उपज होती है, वैसे अभिनय की भी उपज होती है, और वो एक सीखने लायक होती है. मतलब मैं आपको अगर समझाऊं बात को, तो दीदी कहती थी, हाँ तू अपना मूवमेंट डालेगी तो भी चलेगा, लेकिन अगर मैं ये हाथ डालती हूँ, ये हाथ, मेरा हाथ दिखाई दे रहा है, ये, हाँ, अगर मैं ऐसे दिखाती हूँ सूची हस्त करके, ये
और उसी मैं ढूंढ रही हूँ और उसी चीज को मैंने ऐसे कर दिया, अधस्थल और उतस्थल, ये मतलब हस्तक मैंने कर दिया और मैंने ये देखा, तो उसका अभिनय और उसका भाव बदल जाता है। तो उपज अभिनय में आपको ये समझना पड़ता है कि आप क्या दिखाने की कोशिश कर रहे हैं और उस कैरेक्टर को किस तरह से आप पेश कर रहे हैं और कौन से ऑडियंस के लिए। लखनऊ घराने का स्टाइलाइजेशन ये था कि अगर आप बन्नी और नाजू ये दो किताब देखते हैं तो उसमें गत निकास के ऊपर बहुत काम है, और वो इसलिए है क्योंकि हम कोर्ट में है, बैठक भाव में। सो गत में अगर हम देखते हैं तो हम पलटा लेने के बाद आगे और पीछे जाते हैं। सो प्लीज अंडरस्टैंड कि कौन से रेpertoire वहां से बढ़ी। कुछ चीजें ऑब्लिटरेट भी हो गई उस दौरान, लेकिन लखनऊ घराने में गत निकास और अभिनय और छोटे छोटे बोलों पर नाचना, क्योंकि उतनी जगह पे आप उतना ही कर सकते। सो इट इज टू बी गोइंग बैक, कमिंग फॉरवर्ड, दैट वाज द मूवमेंट प्राइमरी, क्योंकि दोनों तरफ कोर्टियर बैठ रहे थे और बैठक हो रही थी। द कंसेप्ट ऑफ ब्यूटी जो वाजिद अली शाह ने प्रोपोगेट किया, उसी कंसेप्ट पे ये तीनों भाइयों ने काम किया। और उसके बाद बिरजू महाराज, राम मोहन जी, किशन मोहन जी, ममता दीदी, आप सारे अभी तक जो सातवां घराना है, सातवां आठवां घराना अभी जो नाच रहा है। एक बहुत बड़ी बात यहाँ पे कहने लायक है कि पहले ये पैट्रियार्कल होता था, लड़कों तक सीमित था। मेरी गुरुजी ने डांस छोड़ा, कथक छोड़ा, क्योंकि उन्हें ये लगा कि बहू बेटियां नहीं नाचती थी महाराज फैमिली में। लेकिन आज अगर हम देखते हैं तो हम ये सोचे कि धरोहर तो लड़कियों ने ही पकड़ के रखा है। लेकिन आई विल नॉट ब्लेम द महाराज फैमिली, क्योंकि उस समय के सोशियो पॉलिटिकल और इकोनॉमिक कंडीशन को देख के उन्होंने बहुओं को घर में रखा था, because we were ruled by, there were Islamic invasions and that really took a toll on the women's freedom, जिसको हम बोलेंगे। तो इस तरह से जो बातें होती है, let us not be judgmental about that, but we do see a shift in the whole way how the learning and how the transmission of the Kathak is going on। कि आज उनकी लड़कियां भी नाच रही है, जो बहू आ रही है वो ऑलरेडी एस्टेब्लिश्ड डांसर्स है। आप उन्ना शुक्ला जी का देख लीजिए, आप सिंजिनी कुलकर्णी को देख लीजिए, आप रागिनी, यशस्विनी, किशन मोहन जी की बेटी, तो सारी लड़कियां आज धुआंधार नाच रही है उनके घराने में। सो अब ये है कि इट विल ऑफ कोर्स लखनऊ घराना हैज चेंज्ड एंड इट हैज चेंज्ड विद द टाइम्स आल्सो, एंड I feel that there is a lot that these people have contributed. For instance, they went out and they taught middle class people. So उनकी जो sensibilities थी उसमें बहुत सारा change हुआ। माया राव की एक इंटरव्यू में वो लिखती हैं कि शंभू महाराज जी ने उनसे कहा कि एक तवाया फाइल थी और उनको तालीम दे रहे थे, तो वो जो तालीम थी वो अलग थी। उसके जाने के बाद माया जी ने उनसे पूछा कि शंभू गुरुजी आप मुझे ये बात तो नहीं सिखा रहे, तो बोले उनको जो सिखा रहा हूँ वो शायद मैं तुमको नहीं सिखा रहा हूँ, लेकिन जो मैं अपने बेटे को सिखा रहा हूँ वही तुम्हें तालीम दे रही। तो ये बहुत बड़ी बात है। ओके, तो इस तरह से जो परंपरा चली। और दूसरी बात मैं जो कहना चाह रही थी पहले ही, आई डोंट नो वेदर हाउ मच टाइम टेकिंग, देवड़ी की बात बहुत जरूरी है कि फिजिकल स्पेस इनका क्या था। इनको आसिफुद्दौला से देवड़ी जो है वो मिली हुई थी इनाम में, और ये लखनऊ में एक मक्का है, एक पिलग्रिमेज सेंटर है, अब वो म्यूजियम बन चुका है। आई वुड रिक्वेस्ट श्रद्धा टू शो द इमेजेस। ये देखने लायक जगह है और यहाँ पे तालीम खाना हुआ करता था। सो अगर आप देख सकते हैं, ये महाराज जी और बिरजू महाराज जी, ये उन लोग किताब पढ़ रहे हैं। लक्ष्मी महाराज, कपिला मौसी, ये मेरा गंडा बंद सेरेमनी है जो रमा दीदी ने मुझे गंडा बांधा था, उस सेरेमनी के कुछ चित्र है, और ये देवड़ी के फोटोज है। तो ये एक एक जोड़ा उनके कपड़े हैं और नीचे उनकी बहुओं के फोटोग्राफ्स। ये रमा दीदी है जिनसे मैंने सीखा है, रमा दीदी से मैंने तालीम ली है। तो आप देख सकते हैं यहाँ देवड़ी में, यहाँ भैरवनाथ का मंदिर है पीछे की तरफ और वहाँ हाजिरी होती है, मैंने भी हाजिरी दी थी वहाँ। ये महाराज जी का है और मैं ऑडियो पेश करना चाहूंगी जो एक रेयर ऑडियो है। इस प्लेट जब घर से निकलता है तो उसके मन में कोई चिंता नहीं होनी चाहिए, डर नहीं होना चाहिए। सोच विचार रंज गम सभी चीज़ों को वो मन से हटाए। गुरु मंत्र पढ़ के गुरु को हृदय में प्रणाम करके घर से बाहर निकले और मन में यह विचार करता जाए कि मैं अपने गुरु की विद्या को इस तरह से पेश करूंगा
कि सारी जनता झूम जाएगी। जब वो घुंघरू पाँव में बांधे उसके पहले वो कान को हाथ लगाता है। उसके मन में ये भावना होती है कि मैं तो कुछ नहीं हूँ, मेरी लाज आप ही रखना। फिर वह माथे को हाथ लगा के ये कहता है कि मेरा सर आपके चरणों में हमेशा झुका रहेगा। गले पर हाथ लगा के वो कसम खाता है कि आपकी कला का सदैव आदर करूँगा। हाथ छाती पर रख के वो कहता है कि आपका स्थान सदा मेरे हृदय में रहेगा। मन में गुरु ब्रह्मा कहते कहते वो जब रंगमंच की तरफ चलता है तो वही शब्द रंगमंच के गायक के कंठ से निकलते सुनाई देते हैं, तो वह आगे उसी से नृत्य की शुरुआत होती है। तो ये एक छोटी सी ऑडियो रिकॉर्डिंग थी जहाँ पे महाराज जी की अपनी वॉइस में उन्होंने ये रिकॉर्ड किया था, ये कहने के लिए व्हाट शुड बी द प्री प्रिपरेशन ऑफ एन आर्टिस्ट बिफोर गोइंग ऑन स्टेज, और अपने जहन में वो गुरु को कैसे समझे, और हर एक रिचुअल का जो उन्होंने एक्सप्लेनेशन किया है कि कहाँ पे मन में हाथ लगाना है, छाती पे या सर पे, तो वो मैंने एक्सेप्ट आपको भेजा था। नक्कीच पौलोमी ताई, नक्कीच. हाँ सुनीला, नक्कीच मी मगाशी तेच म्हणत होते, ज्या वेळेला तुम्ही आम्हाला नेटवर्क इश्यूमुळे मिळाला नव्हतात, पण आदिती ताईंना मी तेच म्हटलं की तुम्ही सगळे, आम्ही ज्यांची नावं फक्त पुस्तकात अभ्यासासाठी पाहिली होती त्या लोकांचे आम्ही पिक्चर्स बघून आम्हाला एवढं भरून आलं होतं. आज तुम्ही आदरणीय लच्छू महाराजांचा आवाज आम्हाला ऐकवलात. मी तर खरोखर सांगेन, आज संपूर्ण आमच्या कथक फ्रॅटर्निटीमध्ये आमची जी पुण्याई आहे की आम्हाला ह्या स्पंदनांमधून लच्छू महाराजांच्या स्पंदनांपर्यंत पोहोचवलं तुम्ही. आम्ही खूप ऋणी आहोत तुमच्या, आणि ही नक्कीच 7 जन्माची पुण्याई आहे, हे नक्की. वळूया आता थोड्याशा आपल्या चर्चेच्या एका वेगळ्या विषयाकडे. वैशाली ताई, मला तर तुमच्याकडे वळायला आवडेल. आपण बघतोय आजकाल की वर्कशॉपचा ट्रेंड खूप वाढलाय, तर ह्याबद्दल एक गुरु म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायला नक्कीच आवडेल. वैशाली ताई. बाई अनम्यूट. तू विचारतेस की वर्कशॉप मधून मार्गदर्शन घ्यावं का घराण्याचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी. तर मला असं वाटतं का नाही. माणूस जन्माला येतो ना तेव्हा एक कोरी पाटी असते. हळूहळू त्या व्यक्तीवर पालक, आप्त, मित्रमंडळी यांचे संस्कार होत जातात आणि माणूस घडत जातो. आयुष्यात कोणत्याही क्षणी जर आपल्याला चांगले विचार, चांगले संस्कार आत्मसात करण्याची संधी प्राप्त होत असेल तर मग अशा सुवर्ण संधीकडे पाठ फिरवणारी व्यक्ती ही मला वाटतं दुर्दैवीच म्हणावी लागेल. कारण ना जीवन आहे तोवर शिकण्याची प्रक्रिया सतत सुरूच असते. नाथांनीच बघ ना 16 गुरु केले, निसर्गातील प्रत्येक घटकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. आता नृत्य संगीताच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येकाला की घराणेदार शिक्षकाकडून शिकण्याची संधी मिळू शकत नाही. लहान वयातच आपल्या घराजवळ उपलब्ध असणाऱ्या एखाद्या चांगल्या शिक्षकाकडून आपल्या पाल्याला एखादी कला शिकवण्याची संधी पालक साधत असतात. कधी कधी तर निव्वळ हा क्लास घराजवळ आहे एवढाच क्रायटेरिया पालकांना पुरेसा असतो. त्या क्लासमध्ये आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळेल की नाही याचा पुरेसा विचारही कदाचित पालक करताना दिसत नाहीत. अर्थात प्रत्येक शिक्षक आपल्या शिष्याला आपल्याकडचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतोच, पण तरीही परीक्षा देताना किंवा घेताना आपण सगळ्याच जणी पाहतो की एखादी उत्तम विद्यार्थिनी निव्वळ चांगलं मार्गदर्शन न मिळाल्याने कथ्थक नृत्याच्या अनेक वैशिष्ट्यांशी अपरिचित असते. आता अशा गुणी विद्यार्थ्यांसाठी विविध घराण्याच्या उत्तम गुरूंची वर्कशॉप्स म्हणजे मला वाटतं सोन्याची खाणच ठरावी. आता आपण एक वेगळा मुद्दा बघूया. चांगल्या गुरुकडून कथकच्या एका घराण्याची योग्य तालीम मिळालेल्या विद्यार्थ्यांचा विचार करू. जसं आता आपल्याकडे अदिती आहे किंवा मयूरा आहे की चांगल्या गुरुकडून कथकच्या एका घराण्याची अगदी योग्य तालीम त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो की अशा विद्यार्थ्यांनी एका घराण्याची सगळी वैशिष्ट्ये आत्मसात केली आहेत. त्यांचं घराणेदार नृत्य बघताना अगदी आपल्या डोळ्याचं पारणं फिटत आहे. पण मग अशा उत्तम काबिल नृत्यांगनांनी सर्व घराण्याच्या सर्वोत्तम चीजा शिकून घेऊन जर आपल्या कलेची पातळी अधिक उंचावली तर ते कथ्थक नृत्याच्या विकासासाठी अधिक उत्तम नाही का ठरणार. त्यामुळे कोणत्याही घराण्याचं नृत्य असो शेवटी ते कथ्थक आहे ना. तेव्हा एखाद्या उत्तम कलाकाराला सगळ्या घराण्याच्या उत्तम बंदिशी शिकण्याची किंवा प्रत्येक घराण्याची वैशिष्ट्य आत्मसात करण्याची संधी जर अशा वर्कशॉप मधून मिळत असेल
तर का नाही त्यांनी जरूर या संधीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. कारण ना सांगू तुला, अर्थात कलाकार आपल्या कलेमध्ये एका ठराविक उंचीपर्यंत पोहोचला ना की त्याला ती म्हणतो ना आपण नीरक्षीर वृत्ती, त्याच्याने आपल्या नैसर्गिक अंगसंचलनाला उठाव देणाऱ्या बंदिशींची ना निवड करणं त्याला सहज शक्य होतं. त्यामुळे आपली पंचेंद्रिय उघडी ठेवून तो अधिक सजगपणे म्हणजे एकदम अलर्ट राहून तो अशा वर्कशॉप्सना सामोरा जाऊ शकतो. इन शॉर्ट, टेकिंग ऑल प्रिकॉशन्स, I think one can definitely attend, not every, but certainly some selective workshops. नक्कीच नक्कीच. वैशालीताई, आता हुरूप येऊन मुली आपल्या या सगळ्या वर्कशॉप मधून काहीतरी चांगलं शिकायला मिळेल आणि त्याचा नक्की त्या विचार करत राहतील. आता आपण पुढे वळूया. आजकाल कथकचं भारतातीलच नव्हे तर जगभरातील शैलींबरोबर फ्युजन करून प्रेझेंटेशन करण्याचे प्रकार खूप लोकप्रिय होत आहेत. थोडक्यात कथक आता शैलींची बंधनं ठेवत नाहीये, तर मग घराण्याचं कुंपण ठेवण्याचा अट्टहास योग्य आहे का, याविषयी मला मार्गदर्शन आवडेल ज्योतिताई आपल्याकडून. ज्योतिताई. पहिल्यांदा फ्युजन म्हणजे काय, तर दोन गोष्टींचा मिलाप, दोन कला असतील, दोन गाण्याचे प्रकार असतील एकत्र आलेले, दोन वाद्य असतील एकत्र आलेले, यांचा सगळ्यांचा मिलाप म्हणजे फ्युजन असं आपण त्याला म्हणतो. आता हल्लीचा जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये आपण फ्युजन संगीतावरती नृत्य करतो. म्हणजे जसं की तबला आहे, ड्रम आहे, सितार आहे, गिटार आहे, किंवा अशी अनेक इंडो वेस्टर्न जी वाद्य आहेत ती एकत्र करून त्याच्यावरती जे संगीत निर्माण झालेलं आहे अशावरती आपण नृत्य करतो. तर ह्या वेळेला आपण शैलीच्या बंधनात अजिबातच अडकायला नको, कारण की ते मुक्त असायला पाहिजे. त्याची कोरिओग्राफी आहे ती इतकी छान पाहिजे की ती अगदी लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याला तुम्हाला कुठेही कथकचा किंवा आपण कॉन्टेम्पररी म्हणू अशा प्रकारचं ते नृत्य फ्री स्टाईलचं असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की कथक हे अनेक डान्स स्टाईल बरोबर केलं जातं, त्यालाही आपण संयोजक किंवा फ्युजन म्हणतो. की जसं की कथक आणखीन टॅप डान्स आहे, कथक आणखीन बॅलरिना, कथक आणखीन काय म्हणायचं आपण वेस्टर्न कुठला डान्स आहे, तर अशा नृत्याबरोबर कथक एकत्र केलं जातं आणि ते केलं जातं. आणखीन तिसरा प्रकार जो आहे ती भारतीय नृत्यशैली ज्या आहेत, 7 नृत्यशैली, भरतनाट्यम आणि बाकीच्या सगळ्या, तर त्याच्याबरोबरही कथक सादर केलं जातं. तर ह्या वेळेला आपण त्याचा जरूर वापर करावा किंवा आपलं जे घराणं किंवा आपली जी शैली आहे त्या शैलीतच आपण करावं कथक. आणि त्यावेळेला भरतनाट्यम किंवा इतर ज्या डान्स स्टाईल्स आहेत त्याच्याबरोबर ते किती छान बसू शकेल. म्हणजे त्यांचे जर का असे हात असतील तर आपणही असे हात करावे की जेणेकरून त्या दोन स्टाईल वेगळ्या नाचत असल्या तरी त्या एकत्र दिसल्या पाहिजे, असं मला वाटतं फ्युजन बद्दल. आणखीन मला एक आता सांगता सांगता एक गोष्ट आठवली की साधारण 90च्या दशकामध्ये माझ्या गुरु पंडिता मनीषा सखे यांनी एक त्रिविधा नावाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे आता आपण हे फ्युजन अदर स्टाईल्सचं बोलतोय, पण आपल्या सुद्धा 3 घराण्यांमध्ये सुद्धा एकत्र करून ते किती छान दिसतं. तर क्षमाताई जयपूर घराण्याला रिप्रेझेंट करत होत्या, मनीषाताई बनारस घराण्याला रिप्रेझेंट करत होत्या आणि योगिनी गांधी तेव्हा होत्या, त्यांनी लखनौ रिप्रेझेंट केलं होतं. आणि त्या जेव्हा आपला सोलो करायच्या तेव्हा त्यांचे त्या घराण्याची खासियत दिसायची किंवा ते दिसायचं. आणखी जेव्हा त्या एकत्र नाच करायच्या तेव्हा फक्त आणि फक्त कथक. तर हे खूप मला आवडलं होतं तेव्हा. आणि मला असं वाटतं की म्हणून आपण फ्युजन करताना आपलं फ्री स्टाईल करावं, या मताची मी. एक या ठिकाणी ना कथक आणि फ्युजन म्हटलं तेव्हा मला इथे आपल्याकडे एक अशी व्यक्ती आहे अॅनालिस्ट मध्ये की जिने हे प्रत्यक्ष प्रचंड प्रमाणात हे काम केलंय आणि ती आहे अदिती. तर अदिती, आम्हाला तुझ्याकडून हे ऐकायला आवडेल कारण तू जगभरात जाऊन कथक फ्युजन खूप केलेलं आहेस, त्यामुळे आम्हाला तुझे एक्सपिरियन्स आणि तुझं एकंदर ऐकायला खूप आवडेल. नक्कीच थोडक्यात सांगेन. आय थिंक मयुरा वॉन्ट्स टू से समथिंग. तिने हात शी हॅड. हा, आता जसं वैशालीताई बोलल्या आणि ज्योतिताई पण बोलल्या, तर मला एक इन्सिडेंट आठवला तेव्हा की माझा रीटेस्ट घ्यायसाठी रोहिणी भाटेताई त्या आल्या होत्या आणि त्या तेव्हा काय बोलल्या ते मी सर्वांना सांगू इच्छित आहे की माझा टेस्ट झाल्यानंतर त्या क्लासरूम मध्ये मला भेटल्या तेव्हा बोलल्या, बेटा बहुत अच्छा नाचती हो, पर जब नाचो तब कथक को नाचो, घराने के पीछे झगड़ा नहीं होना चाहिए. लेकिन
अगर स्टेज पे बोल रही हो कि मैं ये जयपुर का कर रही हूँ तो वो जयपुर का ही होना चाहिए, ये मैं लखनऊ का कर रही हूँ तो वो लखनऊ का ही होना चाहिए, और ये मैं रायगढ़ का कर रही हूँ तो वो रायगढ़ का ही होना चाहिए। पर घरानों को लेकर झगड़ा नहीं करना। घराने और कथक दोनों पैरेलल चलने चाहिए। कथक से घराने हैं और घराना है इसलिए कथक है। तो घरानों की चीज को अप्रभंश नहीं करना है, पर घराने लेकर झगड़ा नहीं करना है, क्योंकि हम एग्जैक्टली क्या कर रहे हैं, हम कथक नाच रहे हैं, तो नक्कीच कथक नक्कीच को लेके चलो। नक्कीच मयुराताई. आदिती ताई. येस सर्टनली. जसं ज्योतिताई म्हणाल्या, ऑफकोर्स आय अग्री की त्या तिथेच आपण बाउंड्रीज क्रॉस करत असतो कुठेतरी, बट त्या बाउंड्रीज क्रॉस करायला यू हॅव टू नो द रूल्स टू ब्रेक द रूल्स. हा त्याचा मुळातला रूल आहे की जर तुम्हाला मुळात त्यातलं फाउंडेशन, त्याचे रूट्सच माहिती नसतील तर तुम्ही पुढे जाऊन काय फ्युजन करणार. त्यामुळे ऍटलिस्ट कमीत कमी 10 ते 20 वर्ष, आज आता 30 वर्ष झाली मी कथक शिकते, कथक करून 20 वर्ष झाली, पण इतका वेळ त्याच्यात घालवल्यावरती मग नंतर तुम्ही पुढे जाण्याचं काम करू शकता किंवा विचार करू शकता ऍटलिस्ट. तर आय थिंक मला जयपूर घराण्याचं नृत्य येत असल्यामुळे त्याचा विशेषतः टॅप डान्स किंवा फ्लेमेंको मध्ये खूप उपयोग झाला, कारण पायाची एक सर्टन तयारी होती. हस्तक पण जसं त्या तुम्ही जेव्हा सांगत होता तिगदा दिगदिग थई, आम्ही सुद्धा तशाच पद्धतीच्या गिरक्या शिकलो, जेव्हा पूर्ण खुले हात घेऊन चक्कर करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी मग त्या खूप सोप्यारित्या मॅच करता येतात. स्पेशली जेव्हा मेल परफॉर्मर एखादा तुमच्या बरोबर असतो, मेल टॅप डान्सर असेल किंवा मेल फ्लेमेंको डान्सर असला की त्याची एनर्जी फार वेगळी असते. मग तिथे कुठेतरी जयपूर घराण्याचं प्रशिक्षण घेतल्याचा, त्या स्टॅमिनाचा, त्या तयारीचा मला खूप फायदा झाला ते प्रेझेंट करण्यात. मग आता योगेशजींकडनं मी जे आता प्रशिक्षण घेते त्यात खास पदन्यास किंवा काही त्यांच्या पंजाब घराण्याच्या ज्या चीजा आहेत त्या जरा म्हणजे मी असं म्हणेन की काहीच सोपं नाहीये करायला, त्याला वर्षानुवर्ष जातो एक बंदिश तयार करायला, पण ते जमतं कारण कुठेतरी जयपूर घराण्याचं ती नीव ती पडलेली आहे, ते रूट्स तिथून आलेले आहेत. लावणी बरोबर पण मी जे फ्युजन केलं तिथे विषय तोच होता की जर लावणीत असे हात होतेच तर कथकमध्ये तसे, पण लावणी फ्युजन मध्ये मी लावणी करायचे कारण कोणीतरी अशी परफॉर्मर हवी होती की जिला कथकचं तितकंच नॉलेज आहे. आणि माझ्याबरोबर हर्षदा जांभेकर कथक करायची कारण तिला लावणीची तितकीच आवड आहे, पण ती लावणी परफॉर्म करत नाही, मी परफॉर्म पण करते. म्हणून आय सिलेक्टेड लावणी, कारण तेव्हा जेव्हा आम्ही तराना करायचो एकत्र कथक लावणी फ्युजन मध्ये, तेव्हा त्यातले सगळे बोल, जसा एक होता तिडी न कथक घिडा न धात्रक धेकेट कथक गादिगिन धात्रक धेकेट, तो मी पूर्ण लावणीच्या अंगाने सादर करायचे आणि ती कथकच्या अंगाने सादर करते. असे मग काही दुसरे पण बोल किंवा त्यातले जे रेला असतो किंवा ज्या काही लग्या आहेत त्या ती कथक स्टाईल मध्ये करायची, त्याचं एक्झॅक्ट ट्रान्सलेशन मी लावणीच्या पद्धतीनं करायचे. तर असं सगळं खूप एक्सप्लोर करायला मिळालं. त्यामुळे असं म्हणेन की घराण्याचा सुरुवातीला फायदा झाला टू एस्टॅब्लिश द टेक्निक अँड द स्टाईल. त्याच्या पुढे जाऊन येस यू हॅव टू क्रॉस बाउंड्रीज, त्यातलं साम्य ओळखायचं. जॅझ म्युझिक बरोबर केलं तेव्हा त्यातला ठेका आपला ठेका यात तर खूप साम्य आहे. मग ते ओळखून मग तिथे बऱ्याचदा तुम्ही तुमचं प्युअर कथक समोर केलं तरी हरकत नसते. ड्रम्स बरोबर तुमचे ताकीट ताकीट घिनचे बोल तुम्ही खास पलटे सादर केले तर ते जितके तुम्ही प्युअर कराल, स्पेशली परदेशी परफॉर्म करताना जितकं तुम्ही प्युअर डान्सिंग तुमचं दाखवाल फ्युजन मध्ये सुद्धा, तितकी तुमची वावा जास्त होते रादर दॅन इव्हन क्रॉसिंग बाउंड्रीज. तर प्रत्येक ठिकाणी ऑडियन्सला बघून, सिच्युएशनला बघून, प्रोग्राम प्रोजेक्टला बघून आपण आपला रेपर्टुआर डिसाईड करावा. खरंच खरंच आदितीताई, अगदी म्हणजे मला खात्री होती ज्या क्षणाला पौलमीला काहीतरी बोलायचं आहे. फ्युजन इज नॉट अ न्यू कन्सेप्ट. मला इथे ऍड इन करायचंय की लच्छू महाराजजींनी खूप वर्षाआधी कथक आणि भरतनाट्यमचं डुएट ठेवलं होतं, त्यांच्या स्टुडंट्सकडून त्यांनी करून घेतला होता. दुसरी गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे, लच्छू महाराज वॉज लर्निंग टँगो अँड बॅले बोथ. सो ही हॅड interacted with Martha Graham, who was the pioneer of modern dance. आणि त्यांनी टँगोचे मुवमेंट्स गतमध्ये समाविष्ट केलं होतं, जे मला माहिती आहे आणि गुरुजींनी शिकवलं आणि शिकवताना सांगितलं की दिस इज अ टँगो मुवमेंट बिकॉज लच्छू महाराज वॉज लर्निंग टँगो अँड बॅले. तर आणि हे घराणेदार होते, तर ही वॉज ओपन टू क्रिटिसिझम, म्हणजे त्यांच्या घराण्यावरच त्यांना क्रिटिसिझम आलं असेल. So I think our earlier generations have done everything that has to be done. When it comes to me, I have done drama and dance together.
नाट्य आणि हे कथकचे एलिमेंट्स कंबाईन करून. अँड आय हॅव डन लावणी कथक. पण माय अप्रोच इज व्हेरी डिफरंट. इट इज व्हेरी रिसर्च ओरिएंटेड आणि इट डिपेंड्स. आय हॅव ट्राईड टू डिकोड द नायिकास इन बोथ लावणी फॉर्मॅट अँड द कथक फॉर्मॅट. प्लस द मॅन वुमेन, म्हणजे जेंडर बदलून जे लावणी सम्राट आहेत किंवा डान्सर्स आहेत त्यांच्या बरोबर मी मेल कॅरेक्टर आणि ते फिमेल. सो वी हॅव डन इट टॉप्सी टर्वी. आणि लखनौ घराना फ्लोइंग मुवमेंट्स असूनही बिकॉज वी हैव हैंडल्ड बोथ तांडव एंड लास्य. दक्ष यज्ञ है, लक्ष्मी महाराज जिनकी चीज है, तो उसमें तो तांडव अंग है ही. तो वो एक रहा है कि जेंडर को भी हमने न्यूट्रल करके, बिकॉज क्लासिकल डांस इज जेंडर न्यूट्रल, एंड देन टेकिंग द फॉर्म इन कथक द मेल फॉर्म एंड वाइल द लावनी डांसर टेक्स द फीमेल फॉर्म. तो कुछ हमने उस तरह के एक्सपेरिमेंट्स किए विच हैव रियली वर्कड विद द ऑडियंस एंड हैव बीन आल्सो केप्ट इन द library of they have been documented in many libraries. पण ऑनेस्टली तसं कुठेतरी करावंच लागतं. आता फ्लेमिंको मी जेव्हा करते, मी काही रचना फ्लेमिंकोचा जो अंदाज आहे समेकडे येण्याचा, तो अंदाज वापरता तो आपल्याला खूप कथक मध्ये पाहायला मिळतो आणि कथकचा तिथे पाहायला मिळतो. जसं 12 मात्रा आहेत फ्लेमिंकोच्या, ह्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारे विस्तार केलेल्या आहेत. एक आपल्याकडे एक ताल तर मुळात आहेच, पण त्यांची नुसती फोड रचनांची 3-3, 2-2 ची फोड नुसती बदलली तरी तो ताल बदलतो आणि त्याचा अंदाज बदलतो. तर एक मी रचना म्हणजे मी एक आपले जे बोल आहेत अर्थात सगळं सगळ्यांनीच केलेलं आहे, त्यातलंच आपण थोडंसं घेऊन पुढे जातो. तर जशी एक धा तिट्ट धा तिट्ट धा तिट्ट किड धा तिट्ट घे तिट्ट घे तिट्ट घे तिट्ट किड धा तिट्ट धा तिट्ट ता तिट्ट तकिट तकिट तिटिकिट गदिगिन धा थै तत्ता थै तत्ता थै 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 ता धा. ही आता अतिशय टिपिकल फ्लेमिंकोचा अप्रोच असलेली ही एंडिंग आहे आणि हे मी इतकं बघितलंय त्यांच्या नृत्यात. थै 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 ता धा करून जे ते समेवर येतात. आता हे आपण करतोच की कथक मध्ये थै 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 ता धा 1000 वेळेला प्रत्येक वेळेला आपण केलेलं आहे, किंवा थै ता थै ता धा थै ता थै. हे इतकं मला फ्लेमिंकोच्या ठेक्यांमध्ये ऐकायला मिळालं की कुठेतरी नर्तक जेव्हा त्या फ्युजनला अप्रोच होतो तेव्हा असंच असतं, कुठेतरी ते गिव्ह अँड टेक करूनच. आणि अर्थात फ्युजन तर 1970s पासून चालू आहे. शक्ती वॉज द फर्स्ट ग्रुप ज्यांनी जॉन मॅक्लॉफ्लिन, झाकीरजी वगैरे ह्यांनी सगळ्यांनी फ्युजन सुरू केलं. तेच पुढे आपण नेत चाललोय एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे अप्रोच करून. मला असं वाटतं की कथक आपण सगळेजण कथक डान्सर आहोत, त्यामुळे कथक कॅन बी मोल्डेड इन फ्युजन. खूप स्पॉन्टेनियस आहे. हो ना, अतिशय उत्स्फूर्त नृत्य असल्यामुळे, उपजला खूप महत्व असल्यामुळे, कथकमध्ये स्कोप पण असल्यामुळे, कारण मी 10 वर्ष ओडिसी पण शिकले आहे, त्यामुळे मी उत्स्फूर्तपणा जो कथक मधला आहे तो मी त्याच्याबद्दल बोलू शकते हक्कानी, की ती जी स्पॉन्टेनिटी आहे त्यामुळे मग ते खूप सहज लिलया आपण ते कुठल्याही नृत्याबरोबर, म्युझिक बरोबर मॅच करू शकतो, बट विदिन द डिसिप्लिन. आणि अनिशा ताईंनी सुद्धा कॉस्मो पीस फेस्टिवल आणि जॅपनीज दाकिमोतो म्हणून जे होते त्यांच्याबरोबर ते इलेक्ट्रॉन त्यांचं वाद्य होतं, त्याच्याबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम केले. दॅट वॉज ऑल्सो फ्युजन. फ्युजन मध्ये तुम्ही तुमचं सीमा बाउंड्रीज क्रॉस करू शकता. मला अगदी खात्री होती की फ्युजन हा विषय असा आहे की त्याच्यावर आपल्या सगळ्यांच्या विचारांचं फ्युजन होणार हे नक्की. त्यामुळे खूप छान फ्युजन होतंय हे. पण पुन्हा एकदा वेळेचं बंधन आपल्याला टिकटॉक करतंय. तर मला वाटतं आदितीताई खरोखर म्हणजे आम्ही जेव्हा हा प्रश्न फ्रेम केला तेव्हा आम्हाला माहिती होतं की ह्या प्रश्नाला तुमच्याकडून आम्हाला उत्तरामध्ये अनुभवांची खाण सापडेल आणि ती खाण आज आम्हाला सापडलेली आहे आणि ती आम्ही जपून ठेवणार आहोत. खरंच थँक्यू. आता वळतोय जरा परीक्षा पद्धतींकडे. नृत्य क्षेत्रातही परीक्षा पद्धती ही इतर शिक्षणांप्रमाणेच एक अनिवार्य घटक ठरली. आपण सगळेच याबद्दल सहमत असू. पण तिथे परीक्षक आग्रही असतात सगळ्याच घराण्यातील शैलींच्या नृत्य प्रस्तुतीबाबत. तर अशी अपेक्षा कितपत योग्य आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. यावर आपली मतं. वैशालीताई. या प्रश्नाचं ना उत्तर देण्याआधी आपल्याला एकंदरच नृत्य संगीतादी कलांचं गुरुकडून शिष्याला दिलं जाणारं शिक्षण आणि त्यासाठी प्रयोगात येणारी पद्धत किंवा व्यवस्था याचा थोडासा आढावा घ्यावा लागेल. स्वातंत्र्यानंतर काय झालं, भारत सरकारने आपल्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या. त्याचं फलित म्हणून भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या शास्त्रीय नृत्यांचा प्रचार आणि प्रसार अधिक जोमाने झाला. भारतात पूर्वी गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था होती, म्हणजे गुरुगृही राहून किंवा गुरुच्या निकट सानिध्यात राहून गुरुकडून शिष्याकडे कला हस्तांतरित व्हायच्या. वर्ण व्यवस्थेवर सामाजिक विभाजन होतं.
त्यामुळे घराण्यांच्या सीमा ओलांडून कला शिक्षण अद्याप बाहेर पडायचं होतं. मग स्वातंत्र्यानंतर काय झालं, गव्हर्नमेंटच्या आणि रवींद्रनाथ टागोर किंवा मॅडम मेनका अशा अनेक सुधारणेवादी व्यक्तींच्या प्रयत्नांनी समाजातील प्रत्येक स्तरावरील व्यक्ती उत्साहाने नृत्य, संगीत अशा विविध कला शिकू लागल्या. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, पंडित भातखंडे यांच्यासारख्या संगीतज्ञांनी शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम आखला आणि परीक्षा पद्धती अस्तित्वात आली. त्यामुळे पूर्वीची घराणेदार नृत्य शिक्षण पद्धती आणि आता आधुनिक काळातली परीक्षांवर आधारित नृत्य शिक्षण पद्धती यात अंतर असणं स्वाभाविक आहे. आता एकदा परीक्षा आपण पद्धती स्वीकारली की त्याचे नियम पाळणं आपल्याला बंधनकारक आहे असं मला वाटतं. त्यामुळे परीक्षांमध्ये सगळ्या घराण्याची वैशिष्ट्य विचारली जावीत का, तर हो, नक्कीच विचारता येतील. आपण एखादी कला शिकत असू तर त्या कलेच्या समस्त शास्त्रीय बाबींबद्दल आपल्याला पुरेसं ज्ञान असणं आवश्यकच आहे. त्यामुळे परीक्षा देताना विद्यार्थ्याने जरी एकाच घराण्याचं शिक्षण घेतलं असलं तरी त्याला इतर घराण्यांच्या नृत्यशैलीबद्दल, वैशिष्ट्यांबद्दल संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. आता ही माहिती मिळवण्यासाठी त्यांनी काय करावं, तर त्याने आपल्या गुरूंशी चर्चा करावी, पुस्तकांचा आधार घ्यावा, इतर घराण्याच्या कलाकारांचं नृत्य आवर्जून पाहावं. पण तुम्ही कोणतीही परीक्षा द्यायला निघालात तर तुमचा अभ्यास हा पक्काच हवा. आता एक थोडासा वादाचा मुद्दा असा की परीक्षकांचा प्रश्न, कधी कधी परीक्षकांकडून ना घराण्याचा मुद्दा आवश्यकतेपेक्षा जास्त ताणला जातो असं माझं स्पष्ट मत आहे. मुली घराण्याची माहिती नीट देत असतात, वैशिष्ट्य अगदी व्यवस्थित सांगत असतात, तरी मग हे वैशिष्ट्य कसं आहे ते करून दाखव, असंच का तसंच का, अशा मला माहित नाही, पण अशा वेगळ्याच प्रश्नांवर वारंवार भर दिला जातो जे मला वाटतं अयोग्य आहे किंवा इथे गरजेपेक्षा ना जास्त अपेक्षा आहेत असं मला वाटतं. अशा वेळी विद्यार्थ्यांनी नम्रपणे आपण एकाच घराण्याची शैली अभ्यासत असून इतर घराण्यांची वैशिष्ट्य शिकली नाहीये, त्यामुळे आपण आमच्या नृत्यातून ती दाखवण्यास कदाचित थोडेसे असमर्थ आहोत असं प्रांजळपणे कबूल करावं असं मला वाटतं. नक्कीच वैशालीताई. ज्योतिताई, आपलेही विचार ह्या विषयावर आम्हाला आवडतील. वैशालीताईंची मी अगदी सहमत आहे की परीक्षक जेव्हा हा प्रश्न विचारतो त्यावेळेला त्यांनी परीक्षार्थीकडनं जास्त अवास्तव अपेक्षा ठेवू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडनंही परीक्षार्थींना ते सगळं जे गुरु आहेत त्यांच्याकडनं एक एक बंदिश, एक एक घराण्याची जी काही कंपोजिशन्स त्या घराण्याची खासियत म्हणून म्हटली जाते तर ती एक एक खासियत शिकवायला काहीच हरकत नाही. अगदी तुम्हाला सांगायचं तर धातक तुंगाचा परण लखनौ घराण्याचा, धातीट धातीटचा जयपूर घराण्याचा आणि बनारस घराण्याचा सुद्धा धातक आणि धातीटचे बोल असलेले फक्त वेगळे हस्तक असलेले असे काही कंपोजिशन्स आहेत, तर ते नक्कीच शिकवायला हरकत नाही आणि अगदी त्या त्या अंगाने ते शिकवले जायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते की फुटवर्क मधनं सुद्धा ते घराणं दिसून येतं. जसं की तकिट तकिट घिनं आपण जेव्हा लावतो तेव्हा ते लखनौ घराणं आहे ते दिसून येतं आणि तकिट तकिट तक आपण जेव्हा पूर्ण पाय मारतो तेव्हा ते जयपूर घराणं हे दिसून येतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर का परीक्षकांनी विचारल्या तर तेवढ्या त्या परीक्षार्थीला नक्कीच करता यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे हळूहळू वळतोय. परिवर्तन, बदल हा जीवनाचा नियमच आहे. काळानुसार घराण्यांना या परिवर्तनाला सामोरं जावं लागतंय का, हा एक नृत्य रसिक म्हणून आम्हाला पडलेला प्रश्न. तर आम्हाला आवडेल पौलोमीताई आपल्याकडून ह्यावरती आपले विचार ऐकायला. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे सुनीला, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. म्हणजे चेंज नाही झालं तर आपण स्टॅग्नंट होतो, पहिली गोष्ट. आणि कथ्थकच्या प्रवाहामध्ये भरपूर चेंजेस आले आहेत. आता त्याच्यात गुड, बॅड, नॉट सो, बेटर, बेस्ट जे काय आहे ते तुम्ही संज्ञा तुम्ही लावू शकता. बट परिवर्तन हे राहणार आहे. म्हणजे आज मी जे डान्स करते आणि मी 20 वर्ष आधी जे नाचत होते त्याच्यातही फरक आहे. मला कॅरेक्टर जास्त समजते किंवा मी खोलपर्यंत पोचते किंवा माझी लयकारी और वो महीन होती जा रही है, उसमें मजा आता जा रहा है. And I am myself finding new frontiers to explore within the gamut of the Lucknow Gharana and putting textures in Abhinay or in Laikari. तर परिवर्तन पण एक्झॅक्टली हे आपल्याला विचार करायला पाहिजे, ऑल गुरुज, ऑल सिनियर गुरुज, एव्हरीबडी डान्सर्स, की परिवर्तन म्हणजे
आपण मूळ बदलायचं का? कशाला? आपला जेनेटिक कोड आपण जर बदलला देन एव्हरीथिंग विल चेंज. मग त्यात ऑथेंटिक कुठलं आहे आणि कोरिओग्राफ किंवा तुमची क्रिएटिव्ह इंडिव्हिज्युअलिटी काय आहे. सो आता वेन इट कम्स टू मी जे ओरिजिनल कॉम्पोजिशन्स आहे जसे कीर्तक कुंतूंचे बोल आहे, ओके, आणि त्याच्यात रचलेले अभिनय भावपरण जिसको कहते लच्छू महाराजांनी कोरिओग्राफ केलेले ते मी बदलत नाही, किंवा धाता का तुंगाचे हात बदलत नाही, गतचे हात. बट वेन आय एम कोरिओग्राफिंग फॉर अ बॅले अँड आय एम युझिंग धाता का तुंगा, सो आय एम टेकिंग बिल्डिंग ब्लॉक्स विच हॅज बीन टॉट टू मी बाय माय गुरु, आणि मग त्याचे मग मी जेव्हा बदल करते किंवा मी स्टोरी लाईन बदलते तर त्याच्यात मी जेव्हा इम्प्लांट करते तर ती बदल अलाउड आहे. पण वी शुड नॉट फॉरगेट की व्हॉट वी हॅव लर्न. प्रॉब्लेम इथे होतो की त्याचं बदल होता होताना तर स्वरूपच मूळ स्वरूप बदलत चाललंय. आणि आय थिंक दॅट इज अ वॉर्निंग बेल राईट नाव. म्हणजे हे एक वॉर्निंग आहे की त्याचं जे ओरिजिनल स्वरूप आहे किंवा आणि त्या लोकांनी काम केलेलं आहे. वेन द जिनियसेस हॅव ऑलरेडी वर्क, त्यांचं इतके इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि घराणेदार होते तर त्यांच्यात मुरलेलं आहे. मग ते बदलायचं म्हणजे यू हॅव टू गिव्ह अ रिझन वाय आर यू चेंजिंग. If you know the reason behind the change, then it would be much better for the audience and the teacher and the taught. काय होते आजकाल ऍज अ परीक्षक आपण जेव्हा जातो किंवा तर गुरुनी शिकवलेलं पण हस्तक म्हणजे गुरुचे स्टुडंट्स वेगळे हस्तक नसतात आणि टीचर द स्टुडंट हु स्टार्टेड क्लास त्यांच्यामध्ये पण हस्तकचा बदल असतो. सो द ओरिजिनल इज चेंजिंग रॅपिडली अँड इट इज रॅपिडली चेंजिंग. त्याच्यात दोन गोष्टी दिसतोय, डिटोरिएशन पण दिसतोय आणि कधी कधी पसंत पण पडतं, म्हणजे लोकांना हे पसंत पडतं. सेकंडली आपल्याला जे बॉलिवूड कथ्थक हे म्हणतात, म्हणजे बॉलिवूड कथ्थक आता एक टर्म झालेला आहे. व्हॉट एक्झॅक्टली इज बॉलिवूड कथ्थक अँड वाय शुड बॉलिवूड बी ऑलवेज, म्हणजे यू यूज कथक इन बॉलीवुड, लच्छू महाराज डिड इट, देयर आर सो मेनी डांसर्स, जयपुर घराने के गुरु लोगों ने किया, लेकिन आप उसको क्यों एक लेबलिंग दे रहे हो बॉलीवुड कथक? ये मेरा एक प्रश्न रहता है कि बॉलीवुड ओडिसी तो हम नहीं सुनते, बॉलीवुड भरतनाट्यम नहीं सुनते, तो बॉलीवुड कथक क्यों लेबलिंग दे रहे हैं? आप यूज कीजिए, आप उसको कहिए सेमी क्लासिकल, लेकिन कथक को आप उठा रहे हैं कि नीचे गिरा रहे हैं ये लेबलिंग से, ये थोड़ा सा मेरे मन में विचार आता है कभी कभी. क्योंकि यू आर फ्री टू टेक कथक तो पहले से रहा है बॉलीवुड में एंड इट हैज बीन यूज्ड एक्सटेंसिवली बाय बिरजू महाराज, लच्छू महाराज, उसके पहले के कितने डांसर्स है, कितने जयपुर घराने के डांसर्स है, जोहरा सहगल है, नरेंद्र शर्मा, इन्होंने अपनी स्टाइल्स भी यहाँ पे इम्प्लांट की, सचिन शंकर जी है, उन्होंने भी ये किया. लेकिन क्या जरूरत है उसको इस तरह की लेबलिंग देने को? क्योंकि लोगों को फिर लगता है कि वही कथक है. तो यहाँ पे जो परिवर्तन हो रहा है, सोच में जो परिवर्तन हो रहा है, उसे रोकना, और रोकने से ज्यादा आई थिंक वी नीड टू गो आउट एंड एजुकेट पीपल एंड दिस कैन बी ओनली डन थ्रू व्हाट वी आर डूइंग राइट नाउ. क्योंकि एक बात लॉकडाउन से ये हुआ है कि पहले फिजिकल स्पेस में उतने तक ही पहुंचती, हम वो 20-25 लोगों से ही बात कर पा रहे थे, पण आता सोशल मीडिया असल्यामुळे आपली पहुंच भी, हमारी पहुंच बहुत बढ़ रही है. तो एजुकेटिंग एंड री एजुकेटिंग देम इज वेरी इंपॉर्टेंट फॉर द परिवर्तन टू बी ऑन साउंड बेसिस. करेक्ट. मला असं वाटतं की काळाप्रमाणे कथक सुद्धा हे बदललंच पाहिजे. आणि गुरुकडून आपण जेव्हा शिष्याकडे जे ट्रान्सफॉर होतं त्यावेळेला सुद्धा, आता मला सांगायचं तर मनीषाताई ह्या फिमेल आहेत आणि गोपीजी मेल डान्सर होते आणि त्यांची विगर आणि ती सगळी त्या फेमिनाईन ह्याच्यामध्ये येणं ते कितीही त्यांनी केलं जोरकसपणे तरी ते दिसून शकणारं नव्हतं. त्यामुळे मनीषाताईंनी त्यांच्यासाठी म्हणून स्टाईलाइज केलं त्यांचा सगळा डान्स. त्याच्यासाठी त्यांनी त्या डान्सवर संस्कार केले, त्यांच्या हस्तकांवर संस्कार केले आणि लालित्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण असं स्वरूप आहे ते पुढे आमच्याकडे त्यांनी फॉरवर्ड केलं. म्हणजे आमच्यासारख्या शिष्यांना त्यांनी दिलं, जे आपण आज सगळीकडे बघतोय. त्यामुळे हे सुद्धा एक परिवर्तनच आहे असं मला म्हणायचं की मगाशी तुम्ही जी कॉम्पोजिशन्स बघितलीत, की नृत्यधाराचं कॉम्पोजिशन बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी आहे तेच केलंय, पण जे हस्तकांना आणि जे काही डिसिप्लिन दिलंय आणि टोटल डिसिप्लिन दिले त्यांनी ते खूपच सौंदर्यपूर्ण झाले असं मला वाटतं. हाही एक परिवर्तनाचा भाग आहे. नक्कीच, म्हणजे सगळ्या घटकांना सांभाळून करणारं परिवर्तन नक्कीच एक्सेप्टेड आहे असं मला वाटतंय की तुमच्या दोघांच्या विचारांमधून हे मांडलं जातंय. आदिती ताई, मला तुम्हालाही या परिवर्तनाबद्दल विचारायला आवडेल.
अर्थात म्हणजे कथकमध्ये तर परिवर्तन हे तेव्हापासून चालत आलेले. ध्रुपद धमार गायकी आधी होती, त्यानंतर मग हिंदुस्थानी, आणि मग नंतर किती म्युझिकचाही अरेबिक संगीताचा त्याच्यावर प्रभाव पडला, मुघल संगीताचा पडला, त्याच्यानंतर बदलत गेलं बरंचसं. सो आय फील आताच्या जनरेशनला तर होणारच ते. आणि आता ऑडियन्स सुद्धा फार वेगळा मिळतो आपल्याला. इव्हेंट्स ज्या असतात, म्हणजे असं नेहमी फक्त म्युझिक फेस्टिवल्स किंवा बैठक किंवा एक संगीत संमेलन अशाच ठिकाणी आता प्रोग्राम्स सीमित राहिलेले नाहीयेत. आता बऱ्याचदा तुम्हाला अशा लोकांसाठी पण परफॉर्म करायला लागतो की ज्यांना म्युझिक डान्स आवडतं पण त्यातलं कळत काहीच नाही. तर काही काही वेळेला तुमचं एक्सप्लेनेशन्स बदलून, किंवा मी पर्सनली माझ्या डान्स बद्दल सांगते की मी कुठेही भेसळ करत नाही, मी कुठेही फिल्म नंबर्स माझ्या क्लासिकल परफॉर्मन्स मध्ये करत नाही, पण कुठेतरी तो खडा नाच सोडून मला जिथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल थोडं एखादी लवचिकता दाखवायला, तर मग ती गतभावामधनं किंवा मग एखाद्या ठुमरीमधनं. रोशनजींनी कधीच गझलांवर नृत्य, म्हणजे ते आमच्या ट्रेडिशन मध्ये नव्हतं, ते मी कधीच केलं नाही. तर आता काही अशा गोष्टी मी पाळलेल्या आहेत. मी कधीच गझलांवर नृत्य करत नाही. मला गझला ऐकायला आवडतात, पण फारसा अभिनय मला जितका ठुमरी भजनांवर भक्ती रसावर करायला आवडतो तितका गझल इज नॉट माय प्रायोरिटी. तर काही गोष्टी मी बदलल्या नाहीयेत. घुंगरांचं जसं मी सांगत होते, मला खूपदा लोकांनी सांगितलं तुम्ही छोटे घुंगरू वापरा, त्यांनी जास्त मजा येईल, पण नाही होत, ते मनातनच होत नाही. कारण लहानपणापासून त्याच घुंगरांचा, त्या वजनाचा, त्या आवाजाचा आणि कुठेतरी भीती वाटते की नाही मी बदलले तर काहीतरी वेगळंच. सो एक ते मनातला ब्लॉक पण असतो. खूपदा श्रद्धा असते तुमची, माझी खूप श्रद्धा आहे त्या घुंगरांवर. सो म्हणून मग जे काही नाही बदलायचं ते मी अजिबातच बदललं नाहीये. पण काही काही ठिकाणी जिथे थोडंसं आर्टिस्टला आजच्या काळात फ्लेक्सिबल व्हायला लागतं, पण आपण कितीतरी इतर बाबतीत फ्लेक्सिबल झालोच आहोत की. कॉस्ट्युम्स म्हणा, बऱ्याचदा तुम्हाला आता मी फ्युजन करते तेव्हा आता गजरा न वापरता फ्लेमेंकोचं फ्युजन करताना मी फूल लावते. कथकचा पेहराव असतो पण फक्त एका बाजूला लाल फूल असतं फ्लेमेंको डान्सर्स सारखं, किंवा एखादं भांगेचं वळण बदलते. सो आपण जसा पेहरावातही बदल करतो तसा थोडाफार नृत्यात केला तरी हरकत नाही. पण हा, जिथे सभा आहे, बैठक आहे, जिथे प्युअर, आता मी अलाहाबादला प्रयाग संगीत समितीत कार्यक्रम केला होता, तिथे तर सगळेच चांगले ऐकणारे मिळतात. तर अशी जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा कशाला कोणी काही बदल करेल आपल्या नृत्यात. मग तिथे तुम्हाला जिथे चान्स मिळतो तिथे सगळं ते प्युअर तसंच्या तसं दाखवा. त्याच्यासारखा स्वर्गीय आनंद दुसरा नाही. खरोखर आज आम्हालाही हा स्वर्गीय आनंद होता. एवढे मोठ्या मोठ्या घराण्यांची नावं घेताना सुद्धा आम्ही लहानपणी असे घाबरायचो की चुकून त्यांच्याबद्दल काही चुकीचं नाही बोलता कामा. आज त्या घराण्याबद्दल आम्हाला तुमच्याशी चर्चा करायला मिळाली, त्याबद्दल आम्ही आयुष्यभर कथकचे ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला या क्षेत्रात आणलं. थोडक्यात काय तर, बंधुनी बद्धात साऱ्या बंध माझा वेगळा, नाचुनी छंदात साऱ्या अनुबंध माझा वेगळा. आणि हा अनुबंध कथकच्या घराण्यांशी आहे, कथकशी आहे, कथक नृत्याशी आहे. आणि घराण्यांबद्दल म्हणायचं झालं तर खरोखर मयुरा, मी सतत आपल्याला हे स्ट्रेस करून सांगितलंय की रोहिणीताईंची इच्छा आहे की घराण्यांनी भांडू नये. घराणी कधीच भांडणार नाहीत, कारण गुलाबाच्या सुवासाप्रमाणे दरवळणारी लखनौची शैली, मोगऱ्याप्रमाणे आसमंताला वेध लावणारी जयपूर शैली, जास्वंदीप्रमाणे बहरणारी बनारस शैली, गुलमोहराचा सडा अंथरून चारी दिशांना आपल्याकडे बोलावणारी रायगड शैली, आणि या सर्वांच्या आपापल्या सुगंधाने डवरलेली ती आमची कथक शैली. या बागेमध्ये आम्ही अखंड विहरणार आहोत. मला असं वाटतं ह्या संपूर्ण चर्चेचा गोषवारा, सारांश तरी सुद्धा आम्हाला वैशालीताई तुमच्याकडून घ्यायला नक्कीच आवडेल. खरं तू खूप इतकं छान बोललीस सुनीला की काही नाही. आता आपण असं घेऊन जातो यातून की घराणी महत्वाची आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन कथक नृत्याचा उत्कर्ष व्हावा म्हणून घराणी प्रस्थापित झाली आहेत. हा मुद्दा आपल्याला इथे अधोरेखित झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे कथकचा उत्कर्ष ह्या मूळ हेतूला धक्का पोचत असेल तर घराण्याच्या भिंती कथकने ओलांडून पुढे जायला हवं. नाहीतर इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे जसं राजकारण, चित्रपट सृष्टी, घराणेशाहीचे दुष्परिणाम आपण पाहिलेत. त्यामुळे जुनं तेच सोनं असं कवटाळून न बसता काळाची पावलं ओळखून सगळ्या कथक कलाकारांनी एकत्र येणं आवश्यक आहे. कारण हे सगळ्यांच्याच बोलण्यातून सिद्ध झालंय की कथकवर तुमचं प्रेम असेल आणि कथक टिकून राहावं, कथकची भरभराट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एकत्र यावंच लागेल. कारण जसं मगाशी पौलमी म्हणाली, बॉलिवूड कथक सारखी अनेक आक्रमणं आपली दार ठोठावतायत. त्यामुळे कथक कलाकारांनी अपार्ट फ्रॉम घराणा शुद्ध कथकचं स्वागत करायला हवं. आणि अर्थातच सृष्टीचा सरळ साधा नियम आहे, काळाच्या ओघामध्ये उत्तम
जे असणार आहे तेच टिकून राहणार आहे. त्यामुळे घराणी इथे टिकून राहणारच आहे. ते आर हिअर टू स्टे ओनली. त्यामुळे आपण त्या सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं आहे, एवढंच त्यातून घेऊन चाललेलो आहोत. नक्कीच नक्कीच. आज ह्या पूर्ण उपक्रमाला जरी मी तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसत असले तरी ह्या स्क्रीनच्या मागे अनेक कलाकार आहेत. माझी मंजिरियन श्रद्धा भिडे, अमृता साळवी आणि प्रिया जळगावकर आणि अशा अनेक मंजिरियन्स पुढची अनेक पुष्प घेऊन रेडी आहेत. आम्ही मंजिरियन्स नृत्य स्पंदने हितगुज कलेशी या मासिक उपक्रमातून आजच्या सारखेच अनेक अभ्यासपूर्ण विषय घेऊन तुम्हाला भेटतच राहणार आहोत. पुन्हा एकदा मान्यवरांचे आणि संपूर्ण रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानून आज इथे स्वल्पविराम घेते. तोपर्यंत जीते रहो, रियाज करते रहो. थँक्यू. थँक्यू.